ओके. ओके, तर आपण सेशन स्टार्ट करूया. गुड आफ्टरनून एव्हरीवन. तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज क्लिअरली ऐकू येतोय का? चॅट बॉक्स मध्ये येत असेल तर येस फक्त रिप्लाय करा. ओके. 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 तर हा सेशन जो आहे तो कोड टॉपर थ्रू ऑर्गनाइज झालेला आहे. तर कोड टॉपर हे काय आहे इनिशियली आपण बघूया. तर कोड टॉपर ही एक अशी इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेजमधल्या मुलांनी स्टार्ट केलेलं एक स्टार्टअप आहे, ज्यामध्ये ते प्रोजेक्ट्स पण घेत आहेत, प्लस तुम्हाला टीचिंग करण्याचं काम त्या वेब इन्स्टिट्यूट थ्रू केलं जात आहे. तर तुम्हाला म्हणजे इनिशियली तुम्हाला फर्स्टली फ्री डेमो क्लास देतात. जर तुम्हाला त्यांचं डेमो ओके वाटला, तुम्हाला जर त्यांचा अंडरस्टँड होत असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्यांच्या फीस सुद्धा अगदी कमी आहे. ओके. मी माझी इंट्रोडक्शन देते. मायसेल्फ प्रेरणा सूर्यवंशी. मी एक वेब डेव्हलपर म्हणून काम बघतीये. माझे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्यामध्ये वेब डेव्हलपर मध्ये मी म्हणजे फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्ही काम केलेले आहेत. तसे माझे काही प्रोजेक्ट्स आहेत. जर तुम्हाला याचे लिंक्स पाहिजे असतील तर त्या तुम्हाला मिळून जातील, किंवा कॉलेजच्या मुलांचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही घेतो. लास्ट इयरचे असतील किंवा थर्ड इयरचे असतील, ऍज पर युअर रिक्वायरमेंट जे तुमचे प्रोजेक्ट्स असतील ते आम्ही घेतो. तर या माझ्या काही वेबसाईट्स आहेत, तुम्ही बघू शकता. संकल्प.com म्हणून तुम्ही जर सर्च केली तर तिथून तुम्हाला प्रोजेक्ट्स मिळून जातील. तसेच avacocamp.in अशी वेबसाईट आहे. तर ओके. तर याचे तुम्हाला जर UI बघायचे असतील किंवा बॅकएंडचं वर्क जे काही आहे ते तुम्ही आता ही जी वेबसाईट आहे इस्को, म्हणजे urbancrunchmedia.com असे नाव आहे. तर इथून तुम्ही बघू शकता. तुम्हाला या लिंक्स जर पाहिजे असतील तर शेअर केल्या जातील. असे आम्ही काही प्रोजेक्ट्स घेतो जे लाईव्ह झालेले आहेत आमचे. त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन इनिशियली देते मी तुम्हाला. तर starbiz.in ही एक शॉपिंग पोर्टल आहे. त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत. तर त्यासाठी ही वेबसाईट आहे. तर तुम्ही म्हणजे अगदी कार्टमध्ये ऍड करेपर्यंत ऑल पेमेंट सुद्धा तुम्ही या वेबसाईट्स वरून करू शकता. असे बरेचसे प्रोजेक्ट्स आम्ही घेतो स्टुडंट्सना. त्या प्रोजेक्ट्स बद्दल सर्व गोष्टी सांगितल्या जातात. कोड वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ओके. तर आपण आपल्या पार्टला स्टार्ट करूया. आजचा वेबिनार साठीचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू सी. तर बरेच जण मला चॅटबॉक्स मध्ये सांगा की तुमची ट्रेड कोणती आहे, किंवा बरेच जण वेगवेगळ्या ट्रेडचे असतात की त्यांना सी शिकायचं असतं पण सी बद्दल काहीच माहित नसतं, किंवा कोडिंग लँग्वेजेस शिकायचे असतात पण कोडिंग लँग्वेजेस माहित नसतात. करेक्ट. बरेच जण आपल्या इथे मेकॅनिकलचे आहेत, इलेक्ट्रिकलचे आहेत. ओके. ओके. तर खूप जणांचा क्वेश्चन असतो की मला कोडिंग लँग्वेजेस शिकायचे आहेत, तर कोणत्या लँग्वेज पासून मी स्टार्ट केलं पाहिजे. मग बरेच जणांचं सजेशन्स येतं की आता लेटेस्ट ट्रेंड मध्ये पायथॉन आहे, तर तू पायथॉन डिरेक्टली शिकू शकतो. हा, तुम्ही पायथॉन शिकू शकता डिरेक्टली, पण त्यापेक्षा पायथॉन पेक्षा तुम्ही सी शिकलेलं बेटर राहतं. किंवा तुम्हाला जरी कंपनी स्विच करायची असेल, काही जण BCA चे आहेत, MCS चे आहेत. ओके. जर तुम्हाला प्रोग्रामर म्हणून काम करायचं असेल, तुम्हाला कन्व्हर्ट व्हायचं असेल, ट्रेड चेंज करायचे असेल, तर त्यावेळेला तुम्ही केव्हा सी शिकलेलं बेटर राहतं. तर सी का? तर इनिशियली आपण पहिल्यांदा हा पार्ट बघूया की प्रोग्रामिंग लँग्वेज नक्की काय काम करते. ओके. तर का आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची? ऑलरेडी आपल्या लँग्वेजेस आहेतच. तर मग प्रोग्रामिंग लँग्वेज का शिकण्याची गरज आहे? तर आता बऱ्याचशाच गोष्टींमध्ये म्हणजे आता मशीनशी आपल्याला इंटरॅक्ट करायचं आहे, बरोबर? आपल्याला एखाद्या सॉफ्टवेअरशी, एखाद्या ऍप्लिकेशनशी इंटरॅक्ट करायचं.
तर त्यावेळेला त्यांची जी लँग्वेज आहे ती आपल्याला शिकावी लागते. आता इनिशियली पूर्वीच्या वेळी म्हणजे 1967 किंवा त्याच्या आधी बऱ्याचशाच फोर्ट्रान वगैरे अशा लँग्वेज होत्या, पास्कल, ज्या शिकायला खूप टफ होत्या. जर तुम्ही त्यावेळेला गेला असता आणि कोणाला विचारलं असता किंवा कोणाला सांगितलं असता की हा मला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे आणि तुम्ही मला शिकवाल का, तर त्या ज्या लँग्वेज होत्या त्या खूप टफ होत्या. म्हणजे त्या खूप अंडरस्टँडिंग त्यांचं खूप टफ होतं. तर कोणत्या कोणत्या होत्या, तर आता असेंब्ली लँग्वेज, काही जणांना सीएसई वाल्यांना माहित असेल की असेंब्ली लँग्वेज ही एक लँग्वेज आहे जी मशीन लेवल लँग्वेज आहे. तर ती शिकण्यासाठी खूप टफ जात होती. तर त्यानंतर आता बऱ्याच म्हणजे अपग्रेड होत गेला. तर फॉर एक्झाम्पल अपग्रेड होत गेला लँग्वेज म्हणजे काय, तर आपण आतापर्यंत पाहत आलो मोबाईल आपला खूप पूर्वी एकदम सिंपल मोबाईल होता. आणि आता तुम्ही चेक केला तर अँड्रॉइड झाला. म्हणजे आपले व्हर्जन्स अपडेट होत गेले. त्यामध्ये कोणी कोणी नवीन फीचर्स ऍड करत गेलं. व्हर्जन्स अपडेट झाले. तसंच लँग्वेजेस मध्ये सुद्धा फीचर्स ऍड करत गेलेत. अपडेट झालेत. इनिशियली मशीन लेवल लँग्वेज ही वेगळी होती आणि म्हणजे ऍप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी लँग्वेजेस वेगळ्या युज केल्या जात होत्या आणि सिस्टीम बिल्ड करण्यासाठी लँग्वेजेस वेगळ्या युज केल्या जातात. आता सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय? सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर ज्याच्याशिवाय आपण आपला लॅपटॉप किंवा मोबाईल हा स्टार्टच करू शकत नाही. त्याला ऑपरेटिंग सिस्टीम असं सुद्धा म्हणतात, पण कोडिंगच्या लँग्वेजमध्ये त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर असंही बोललं जातं. आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर ऍप्स जे आहेत ते. आता ऍप्स हे आपल्याला कंपल्सरी लागत नाही. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण आपल्यावर डिपेंड की त्या फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप, तर ते आपण आपल्यावर डिपेंड आहे ना. ते इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला काही चॅटिंगचा ऑप्शन मिळतो किंवा असे बरेचसे व्हॉट्सअप मधून फीचर्स मिळतात. पण ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण इन्स्टॉल करायची की नाही. तर पूर्वी म्हणजे 1950च्या टायमिंग मध्ये, म्हणजे 1957ला फर्स्ट लँग्वेज आली फोर्ट्रान. तर फोर्ट्रान लँग्वेज काय करायची, तर आपण त्याच्या थ्रू सिस्टीम, ती पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. फोर्ट्रान सी ही पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. फोर्ट्रान ही पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी 1957 मध्ये आली. आता त्याच्यानंतरच्या होत्या तर असेंब्ली लँग्वेज होती. तर असेंब्ली लँग्वेज मधून मी जसं म्हणलं की सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला डेव्हलप करता येत होत्या. आता ऑपरेटिंग सिस्टीम्स कोणत्या कोणत्या आहेत, तर लिनक्स, युनिक्स ज्या आहेत त्या ऑपरेटिंग सिस्टीम्स. ओके. तर त्याच्यानंतर काही बऱ्याचशाच लँग्वेज आल्या. 1960 मध्ये पास्कल आली, जी ऍप्लिकेशन बनवण्यासाठी यूज होती. पण आता तुम्हाला ऍप्लिकेशन पण म्हणजे असं डेनिस रिची असे काही सायंटिस्ट होते, त्यांनी विचार केला की हा आपल्याला अशी एक लँग्वेज बनवायची आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअर पण बनवता आलं पाहिजे आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सुद्धा बनवता आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जी लँग्वेज फॉर्म झाली ती बीसीपीएल होती. तर बीसीपीएल लँग्वेजचा लॉंग फॉर्म आहे की बेसिक कंबाइंड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. तर पार्ट आपण थोडस पुढे बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोग्रामिंग लँग्वेज काम काय करते, तर तुमचे मशीनशी इंटरॅक्शन करायचं. आपण बोलतोय, ओके, सपोज आता तुम्ही दुसऱ्या देशात गेला तर तुम्हाला मध्ये ट्रान्सलेटर लागतो, कारण तुमची लँग्वेज त्याला कळत नाही, त्याची लँग्वेज तुम्हाला कळत नाही. तसंच आहे की मशीनशी इंटरॅक्शन करायचं आहे, म्हणजे मशीन ऑलरेडी लँग्वेज जे यूज करतात त्या 0 आणि 1s मध्ये असतात. तर 0 आणि 1 ची लँग्वेज आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला हिंदी, इंग्लिश, मराठी अशा लँग्वेज कळतात. मग आपल्याला मशीनशी इंटरॅक्शन करायचं आहे, तर त्यासाठी काय केलंय की ट्रान्सलेटर यूज केलंय. तर ट्रान्सलेटर म्हणजे काय, तर ट्रान्सलेटरचं काम हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्या करतात. तर मग अशा बऱ्याचशाच प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ज्या ह्युमन आणि कॉम्प्युटर्सच्या मध्ये ट्रान्सलेटिंगचं काम करतात. तर कशासाठी शिकायचे आहे हा पर्पज लक्षात आला का सगळ्यांना, की आपल्याला मशीनशी डिरेक्टली इंटरॅक्शन करायचं किंवा सॉफ्टवेअर बनवायचे किंवा ऍप्लिकेशन बनवायचे, त्यासाठी आपल्याला ह्या लँग्वेजेस शिकायचे. आता असा क्वेश्चन असतो बऱ्याच जणांचा की किती लँग्वेजेस आहेत, तर खूप जणांना बऱ्याच वेळा सांगतात की खूप आहेत, मल्टिपल्स आहेत.
तर अबाऊ 1 लाख वगैरे असं काही नाहीये. तर अबाऊ 900 आहेत लँग्वेजेस. त्यामध्ये सी ही अशी फर्स्ट लँग्वेज आहे की जी सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म झाली, ज्याच्यामधून आपण सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टी बनवू शकलो. आता सी आपण जेव्हा कोड आपला सी मधून लिहितो त्यावेळेला मशीन कंपायलर असतो. कंपायलर काय करतो तर तो कोड आपला मशीन लेवल लँग्वेजला कन्वर्ट करतो, म्हणजे 0 to 1 लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग होतं आणि जे आउटपुट असतं ते आउटपुट आपल्याला दिसतं. ओके, तर एखादी लँग्वेज लर्न करण्याचा का गरज आहे, म्हणजे का आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज लर्न करायची आहे, हा पार्ट लक्षात आला का? ओके, कमेंट मध्ये सांगितलं तरी चालेल. ओके, आता आपण सी पासूनच का सुरुवात करतो? बऱ्याच आता मी सांगितलं की पायथॉन पण आहे, जावा पण आहे, अशा बऱ्याचशाच लँग्वेज आहे. तर तुम्ही सी पासूनच का सुरुवात करता? तर आता सी चे आपण थोडीशी हिस्ट्री बघूया. तर सी कशी डेव्हलप झाली आहे? तर 1967 मध्ये बीसीपीएल ही एक लँग्वेज फॉर्म झाली. ती त्याच्या थ्रू आपण दोन्ही पार्ट्स करू शकत होतो, म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर पण बनवू शकत होतो आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर पण बनवू शकत होतो. पण ती थोडीशी टफ होती. त्यामुळं त्याच्यानंतर न्यू लँग्वेज आली, ती आहे बी आली. बी ही 1969 मध्ये आलेली आहे लँग्वेज. आता बीचं लायटर व्हर्जन म्हणजे बीसीपीएलचं मॉडिफाईड व्हर्जन जे आहे, सिम्पली करून व्हर्जन आलं ते आहे बी. आता बीचं जे लायटर व्हर्जन आहे, म्हणजे बी मध्ये सुद्धा मॉडिफिकेशन झाले, जे की ह्युमनला अंडरस्टँडेबल लँग्वेज बनवण्यात आली, म्हणजे इझिली जाईल अशी लँग्वेज बनवण्यात आली. तर ती बी ही 1969 मध्ये फाउंड झाली. त्याच्यानंतर डेनिस रिची ह्या सायंटिस्टनी आणि अजून एक जण सायंटिस्ट होते, त्या दोघांनी मिळून त्याचा अजून खूप इझी कसं करता येईल हा विचार करून 1972 मध्ये त्यांनी सी ही लँग्वेज फाउंड केली. तर 1972 मध्ये कुठे फाउंड झाली तर 1972 मध्ये AT&T बेल लॅब्स मध्ये, USA मध्ये आहे ती लॅब. AT&T म्हणजे टेलिकम्युनिकेशन साठी ती लॅब आहे. तर ती सॉरी AT&T ही कंपनी आहे आणि तिथल्या बेल लॅब्स मध्ये ही लँग्वेज फाउंड झाली. आता बी नंतर सी हे नाव का आलं? तर बी नंतर सी आलं, ओके, पण सीच्या पुढची लँग्वेज जी आली ती C++ होती, म्हणजे त्यामध्ये खूप ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट आहेत. ओके, तर सी ही का डी ही का आली नाही? तर सीचं लायटर व्हर्जन आहे ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी शॉर्टकट्स तयार केले, त्यामुळे सी नंतर C++ असं त्यांनी नाव दिलंय, डी हे न देता. ओके, तर त्याचं लॉन्चिंग हे 1972 मध्ये झालं. आता आपली जी युनिक्स ओएस आहे, युनिक्स ओएस जी आहे ती आपली 1965 मध्ये राईट झाली. ओके, तर सी ही लँग्वेज खूप पॉवरफुल लँग्वेज समजली जाते. का समजली जाते? कारण त्यामधून बऱ्याचशाच ऑपरेटिंग सिस्टीम्स लिहिल्या गेले, बऱ्याचशाच लँग्वेजेस लिहिले गेले. तर जर तुम्ही विचाराल तर जावा ही कोणी लिहिली आहे, कोणाला माहिती आहे का? जावा ही लँग्वेज कोणत्या लँग्वेज मधून लिहिली गेली आहे? जावा किंवा पायथॉन या लँग्वेजेस कोणत्या लँग्वेज मधून लिहिले गेले? जर कोणाला माहित असेल तर तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये रिप्लाय करू शकता. किंवा युनिक्स हे डेव्हलप केले, केन थॉम्सनने डेव्हलप केलंय 1965 मध्ये, बरोबर. 1965 मध्ये युनिक्स डेव्हलप झालं, ते इनिशियली असेंब्ली लँग्वेज मध्ये होतं, पण असं पण आता युनिक्स हे 1965 मध्ये डेव्हलप आहे, पण युनिक्स हे रिटर्न केलंय हे ते केन थॉम्सनने 1965 मध्ये आणि ते सी मध्ये. मग तुम्हाला काही असं डिफरन्स वाटतंय का की सी चे फाउंड तर 1972 मध्ये झाले आणि युनिक्स ही रिटर्न केली आहे 1965 मध्ये. तर युनिक्स ही सगळ्यात पहिल्यांदा असेंब्ली लँग्वेज मध्ये रिटर्न केली होती. त्याच्यानंतर ज्या वेळेला सी फाउंड झाली, सी मध्ये खूप प्रिडिफाईन्ड फंक्शन्स आहेत, लायब्ररीज आहेत, कीवर्ड्स 32 आहेत, सिम्पल आहे लँग्वेज, त्यामुळे सी मध्ये
ती पुन्हा रिटर्न केली. केन थॉम्सननी पुन्हा रिडिझाईन केलं युनिक्स. तर PHP, जावा किंवा पायथॉन या ज्या लँग्वेज आहेत या सी मधून लिहिलेल्या आहेत. ओके. सी ही फर्स्ट लँग्वेज आहे. सी ही एकमेव अशी लँग्वेज आहे की जी स्वतःच्याच लँग्वेज मध्ये रिटर्न केली गेली आहे. ओके. पण जावा आणि जावा किंवा पायथॉन ह्या लँग्वेज सी मधून रिटर्न केलेल्या आहेत. 2015 पर्यंत सी ही सगळ्यात जगात टॉप 1 लँग्वेज होती. 2015 पर्यंत सी ही टॉप 1 लँग्वेज होती. 2016ला जावा ही फर्स्ट लँग्वेज होती. 2015 पर्यंत सी ही टॉप लेवल लँग्वेज होती, कारण त्यामधून आपण काहीही करू शकत होतो. मग त्यामुळे सी मधूनच ऑपरेटिंग सिस्टीम्स लिहिलेल्या आहेत. ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्या सी मधून लिहिले गेलेल्या आहेत. ओके. तर 2016 मध्ये जावा फर्स्ट रँकला आली, पण सी ही अजूनही टॉप 5 लँग्वेजेस मध्येच आहेत. आणि आता 2021 मध्ये बघाल तर जावा आणि पायथॉन अजून कोणीही फिक्स नाहीये, पण दोन्हीमध्ये बरीचशीच कॉम्पिटिशन आहे. पण या दोन्ही लँग्वेज सुद्धा सी मध्येच लिहिलेल्या आहेत. ओके. तर सी ही वर्सटाईल लँग्वेज आहे. मीन्स मी सांगितलं जसं की तुम्ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर पण सी मधून बनवू शकता आणि सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम्स या पण तुम्ही सी मधून बनवू शकता. तर सीचे फीचर्स काय की म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सी ही काय आपल्याला शिकायला पाहिजे. तुम्ही जावा सुद्धा शिकू शकता, पायथॉन सुद्धा शिकू शकता, पण बऱ्याचशाच बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सी मध्ये आहेत. ओके. तर सीचे फीचर्स काय आहेत, तर सी ही मिड लेवल लँग्वेज सांगितली जाते. तर मिड लेवल लँग्वेज का म्हणलं जातं, तर ती हाय लेवल आणि लो लेवलचं कॉम्बिनेशन. आता हाय लेवल आणि लो लेवल लँग्वेज म्हणजे काय, तर हाय लेवल लँग्वेज म्हणजे तुम्ही त्याचं इंटरॅक्शन फास्टली असतं युजर्स, आणि लो लेवल लँग्वेज म्हणजे त्याचं इंटरॅक्शन मशीनशी फास्टली असतं. ओके. तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ही सी आहे. त्यामुळं सीला मिड लेवल लँग्वेज म्हणतात. तसेच ती इझिली अंडरस्टँडेबल आहे, सिम्पल आहे, आपण इझिली शिकू म्हणजे थोडं तरी टफ जाणार, अगदी इझी असते असं नाही, पण इझी आहे त्या मानानं ऍज कम्पेअर टू. त्याच्यानंतर ती मशीन इंडिपेंडेंट आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही मशीनवरती सी ला रन करू शकता. आता सी कोणते कंपायलर्स यूज करतात. आता कंपायलर काय काम करतंय, तर 0 to 1 कोड मध्ये कन्वर्ट करायचं काम करतंय. तर त्याच्यासाठी 2 कंपायलर आहेत, टर्बो सी आणि सी देव सी. तर तुम्ही डिरेक्टली नेटवरती सर्च करून तुम्हाला लिंक मिळून जाईल. टर्बो सी सुद्धा इन्स्टॉल करू शकता किंवा डेव सी सुद्धा इन्स्टॉल करू शकता. दोन्हीपैकी कोणत्याही, दोन्हीचे सिंटॅक्स वेगवेगळे आहेत. मी ते तुम्हाला सांगेन की काय दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. तर स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणजे कितीही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल तर सी मध्ये तो पार्ट्स मध्ये कन्वर्ट केला जातो. स्मॉल पार्ट्स मध्ये कन्वर्ट करून तो सॉल्व्ह केला जातो. तर हे जेव्हा आपण एखादा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि तो स्मॉल पार्ट्स मध्ये डिवाइड करून सांगतो, त्यावेळेला तो इझी जातो, दुसऱ्याला अंडरस्टँडिंग साठी पण इझी जातो, आणि आपण स्वतः जेव्हा प्रोग्राम करतो त्यावेळेला पण इझी जातो. आता लायब्ररी विथ रिच फंक्शन. आता फंक्शन्स म्हणजे काय असते, फंक्शन्स म्हणजे अशा डेफिनेशन्स आहेत, काही प्रीडिफाईन डेफिनेशन्स आहेत ज्या ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत की त्या यूज करून आपण इझिली यूज करू शकतो. मीन्स फॉर एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती कोड प्रिंट करायचंय तुम्हाला, बरोबर, तर त्यासाठी काही फंक्शन्स लिहून ठेवलेत. तर काय आहे फंक्शन, तर प्रिंट एफ असं एक बेसिक फंक्शन आहे. बऱ्याच वेळा सगळ्या स्टुडंट्सना माहित असतं की हा प्रिंट एफ मी आपल्या स्क्रीनवरती प्रिंट करता येतो, किंवा स्कॅनएफ हे फंक्शन आहे ज्याच्यातून आपण स्टोअर करू शकतो. असे बरेचसे फंक्शन्स आहेत, अशा लायब्ररीज आहेत. आता मॅथमॅटिकल काही फंक्शन्स तुम्हाला यूज करायचे असतील तर त्यासाठी math.h अशी लायब्ररी आहे. ओके. अशा बऱ्याचशाच लायब्ररी आहेत. इनपुट घेण्यासाठी लायब्ररी आहे. म्हणजे हे जे सगळे फंक्शन्स आहेत ते सगळे रिटर्न करून ठेवलेत एका लायब्ररीमध्ये. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टोरीज असतात, मल्टिपल स्टोरीज आपण एका बुकमध्ये राईट करून ठेवतो, तसेच हे फंक्शन्स एका फाईलमध्ये स्टोअर केले. त्या फाईलला
लायब्ररी म्हणतात आणि त्याचं एक्सटेन्शन असतं .h म्हणजे डॉट हेडर फाईल्स असतं. ओके. सी ही फास्ट आहे, इफिशियंट आहे. म्हणजे आपण ऑपरेटिंग सिस्टीम ज्या लँग्वेज मधून लिहू शकतो, म्हणजे जे काही आता आपण ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय ती सगळं सी बेस्ड आहे. त्यामुळे ती किती पॉवरफुल लँग्वेज आहे हे आपण अंडरस्टँड करू शकतो. ओके. ओके. त्यापूर्वी मी एक तर कोड टॉपर ह्याच्या थ्रू तुम्ही जॉईन झाला, करेक्ट. तर कोड टॉपर काय आहे ही तुम्हाला इनिशियली सांगितलं की ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट केले जातात. जर तुम्हाला इनिशियली तुम्हाला डिरेक्टली ह्यांचे काही इनिशियली 4 क्लासेस आहेत, 4 कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जो सी लँग्वेज आहे त्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली सी लँग्वेज बद्दल सांगितलं जाईल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू साठी काय क्वेश्चन्स असतात, इंटरव्ह्यू रिलेटेड पूर्ण तयारी करून घेतली जाते. तुम्ही कोणत्याही कंपनीत जाऊन किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन चेक करा की सी चे प्रोजेक्ट घेता का तुम्ही. तर इथे स्टुडंट्स कडून 2 प्रोजेक्ट कम्प्लिटली करून घेतले जातात. तर सी प्लस प्लस कोर एक्सलेटर हा दुसरा कोर्स आहे. त्यामध्ये सुद्धा तुमचे सी प्लस प्लस रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत, जे इंटरव्ह्यू रिलेटेड जे क्वेश्चन्स असतील त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या जातात. तसंच पायथॉन बेसिक आणि पायथॉन ऍडव्हान्स हे 2 कोर्सेस आहेत. आता सी प्रोग्रामिंग तुम्ही बघू शकता की कोणते कोणते पॉइंट्स घेतले जातील. मी ऍट लास्ट तुम्हाला सीचा सिलेबस काय केला जातो हेही सांगेल. हा 45 डेजचा कोर्स आहे. तर तुम्हाला रेग्युलरली टेस्ट होतील, वीकली टेस्ट असतील आणि क्लासेसचे जे सेशन्स असतील ते इंटरॅक्टिव्ह असतील. म्हणजे आता जसे तुमच्या कॉलेजमध्ये चालू असतात की एकीकडे टीचर शिकवत असतोय आणि एकीकडे स्टुडंट्स असतात, मग ते लेक्चर कोणी बघत नसतं. बऱ्याच वेळा असं होतं की हा इकडे लेक्चर चालू आहे आणि इकडे आम्ही काहीही बघत नाहीये. तर असं नसतं, हे ऑनलाईन लेक्चर आहे. ओके. इथे म्हणजे व्हिडिओ तयार करून अपलोड केले जातात अजिबात नाही. तुम्हाला फेस टू फेस शिकवलं जातं इथे. त्याच्यानंतर हा सी प्लस प्लसचा कोर्स आहे, सी प्लस प्लस कोअर एक्सलरेटर. तो 60 डेजचा कोर्स आहे. यामध्ये सुद्धा तुमचे 2 प्रोजेक्ट्स असतील. तसंच लॉजिक बिल्डिंग वरती जास्तीत जास्त भर दिला जातो, कारण हीच महत्वाची गोष्ट असते की लॉजिक बिल्ड करण्याची. बरेच जण सी या गोष्टीसाठी शिकतात की हा मला माझं लॉजिक बिल्ड करायचंय. अगदी तुम्ही सी जरी फक्त शिकला तरी तुम्ही TCS किंवा बऱ्याचशाच अशा मल्टीनॅशनल कंपनीज आहेत तिथं तुम्ही सिलेक्ट होऊ शकता आरामात. तर या कोर्सेसची फी किती असते? ओके. ओके. तर या कोर्सेसची फी तुम्ही बाहेर कुठेही विचारा, 3,500 ते 4,000 फी आहे. पण झालेले आहेत. फर्स्ट बॅच आहे असं नाही म्हणता येणार. झालेलं आहे. न्यूली आम्ही टाइम वेबिनार स्टार्ट केल्यानंतर आहेत. त्यामुळे तुम्हाला आम्ही खूप कमी किमतीत हे कोर्सेस देतोय. म्हणजे अगदी सीचा 2,000 फी आहे. सी प्लस प्लसची 2,000 आहे. तसंच पायथॉन बेसिक जर तुम्ही कुठेही बाहेर विचारू शकता. तुमच्या तिथे पायथॉन बेसिकची फी ही 4,000 आहे आणि तुम्हाला जर सिलेबस बघायचा असेल तर कंपनीच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. आणि पायथॉन ऍडव्हान्सची फी 20,000 रुपये, लिटरली 20,000 रुपये पुण्यात किंवा मुंबईत असते. अगदी सांगलीत सुद्धा गेलात तुम्ही तरी 20,000, 15,000 आहे. तर आम्ही फक्त आणि फक्त 3,000 मध्ये तुम्हाला मी कोर्स देतोय. तर त्यामध्ये आमच्या बॅचेस केव्हापासून चालू आहेत? तर 5 जून पासून नवीन बॅचेस स्टार्ट होणार आहेत. तर मॅक्सिमम 8 स्टुडंट्स असतील, 1 टू 1 इंटरॅक्शन असेल, ऑनलाईन असतील बॅचेस. त्याच्यानंतर पेमेंटसाठी काय मेथड्स असतील? म्हणजे तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा पेमेंट देऊ शकता तुम्ही. तुम्हाला इनिशियली आम्ही डायरेक्टली पेमेंट करा नाही बोलणार. इनिशियली तुम्हाला डेमो लेक्चर दिलं जाईल. जर तुम्हाला आमचं डेमो लेक्चर आवडलं, जर तुम्हाला असं वाटलं की हा मला या टीचरचं कळू शकतंय किंवा कळतंय, तरच तुम्ही बॅच जॉईन करा. तर तुम्हाला जर याबद्दल अजून काही माहिती असेल तर codingtopper.triplehost.webhost.com वरती तुम्हाला आमच्या वेबसाईट वरून फ्री क्लास बुक करता येतो. तो कसा करायचा दाखवते. जर तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट करून घ्या. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती किंवा जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर मेल सुद्धा करू शकता. तर codingtopper.webhost.com वरती जर तुम्हाला फ्री क्लास बुक करायचा असेल तर बुक अ फ्री क्लास वरती क्लिक केल्यानंतर
ओके. इथं तुम्हाला तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, मेल आणि तुमचं जे काही करंट एज्युकेशन आहे, ते तुम्हाला एंटर करायचं आहे. फिल केल्यानंतर तुम्ही बुक अ फ्री क्लास केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट करू आणि तुमचा क्लास हा बुक केला जाईल. तेव्हा तुम्हाला फर्स्ट डेमो लेक्चर मिळेल. एक डेमो लेक्चर झाल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता. तुम्हाला असं कंपल्शन नाहीये की तुम्ही घेतलंच पाहिजे. तुम्हाला जर खरंच जर टीचिंग कळालं असेल, तर तुम्ही जॉइन करू शकता बॅच. ओके. तर आता आपण कंटिन्यू करूया सी मध्ये. आता आपण आता कीवर्ड्स म्हणजे काय असतात? आता आपण फीचर्स पर्यंत बघितलं, ओके. यापेक्षा जास्त हिस्ट्री तुम्हाला कुठेही विचारली जाणार नाही. तर तुम्हाला माहिती आता की सीचे फाउंडर सीचे फाउंडर आणि सी केव्हा फाउंड झाली इतका पार्ट तरी तुम्हाला माहित पाहिजे. 1972 मध्ये डेनिस रिची यांनी फाउंड केली. ओके. आणि सी का पॉवरफुल आहे या बऱ्याच गोष्टी कदाचित कळाल्या असतील. ओके. आता सी मध्ये छोटे म्हणजे इनिशियल बेसिक्स जे पार्ट्स आहेत ते आपण आज कव्हर करणार. आता कीवर्ड्स म्हणजे काय? तर कीवर्ड्स म्हणजे काय असतं की आता एखादा रिझर्व्ह वर्ड असतं. आता आपण इन जनरल लाईफ मध्ये मोबाईलला आपण मोबाईलच म्हणतो किंवा मोबाईलला लॅपटॉप आणि लॅपटॉपला मोबाईल असं म्हणत नाही. काही फिक्स वर्ड्स आहेत, बरोबर? तसेच स्पेशल मिनिंग असलेले वर्ड आहेत ते कीवर्ड्स ऍज अ कीवर्ड्स म्हणून असतात. तर सी मध्ये 32 कीवर्ड्स आहेत जे ज्याच्यासाठी जेव्हा कंपाईल करेल त्यावेळेला त्या सेंटेन्ससाठी किंवा त्या वर्डसाठी मिनिंग कळून कंपायलरला ऑटोमॅटिकली कळतं की हा कीवर्ड आहे. ह्याच्यासाठी काय प्रोसेस करायचं आहे हा पार्ट ऑलरेडी हेडर फाइल्स मध्ये लिहून ठेवलेला असतो. आता 32 कीवर्ड्स आहेत. आपल्याला बऱ्याचदा असा क्वेश्चन होतो की पहिल्या लेक्चरला मला 32 कीवर्ड्स कसे लक्षात? तुम्हाला केव्हाच पहिल्या लेक्चरला 32 कीवर्ड्स लक्षात राहणार नाही. जोपर्यंत तुमचे ऍटलिस्ट 7 ते 8 लेक्चर्स होतात त्यावेळेला कमीत कमी 15 ते 20 कीवर्ड्स हे तुम्हाला डिफाईन कळालेले असतात. त्याचं मिनिंग काय आहे किंवा ते कसे आहेत किंवा म्हणजे त्याचा यूज कशासाठी होतो किंवा हेच कीवर्ड आहेत का? ओके. नेक्स्ट पार्ट आहे तो डेटा टाइप्सचा आहे. ओके. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. डेटा टाइप्स म्हणजे काय? आता आपल्या इन ओव्हर लाईफ मध्ये आपण नॉर्मली जर डेटा कन्सिडर केला तर आपल्या लाईफमध्ये 2च टाईपचे डेटा आहेत. एक तर नंबर एक आहे आणि दुसरा म्हणजे कॅरेक्टर्स आहे, जे मुळाक्षर. कोणी एबीसीडी घेतात, कोणी मराठीतलं घेतलंय. ओके. तर लेटर्स आहेत आपले, करेक्ट. नंबर्स किंवा लेटर्स इतके 2च आहेत. पण त्यामध्ये सी मध्ये तसे 3 डेटा टाइप्स. आता 3 कोणते कोणते? आता जर सपोज आपण नंबर म्हणलं की नंबर मध्ये सगळे पार्ट्स कन्सिडर केले जातात. म्हणजे त्यामध्ये 0 टू अप टू खूप लांब पर्यंत नंबर कन्सिडर केले जातात. म्हणजे बिलियन, ट्रिलियन वगैरे. पॉइंट्स मधले डेसिमल नंबर्स असतील किंवा एक्सपोनेन्शियल व्हॅल्यूज असतील. त्या सगळ्या आहेत. या सगळ्या गोष्टी या आपण नंबर्स मध्ये कन्सिडर करतो, बरोबर? तर आता तर सी मध्ये मेनली 3 प्रकारचे डेटा टाइप्स. आता 3 प्रकारचे कोणते? तसे भरपूर आहेत डेटा टाइप्स, पण मेनली 3 प्रकार कोणते आहेत ते बघूया. आता सगळ्यात पहिला आहे तो इंटिजर आहे. ओके. तर इंटिजर मध्ये सुद्धा पुन्हा पार्ट्स पडतात. इंटिजर मध्ये किती टाइप्स आहेत? तर शॉर्ट इंट. ओके. इंटिजर मध्ये पुन्हा डेटा टाइप्सचे पार्ट आहेत. शॉर्ट इंट, इंटिजर, लॉंग इंट. ओके. आणि सगळ्यात पहिला पार्ट आहे तो आहे बाईट आहे. हा इंटिजर मध्ये फक्त आणि फक्त जे होल नंबर्स आहेत म्हणजे जे कम्प्लीट नंबर्स आहेत तेच कन्सिडर केले जातात. म्हणजे आता कोणते जर ज्यांना डेसिमल व्हॅल्यूज नाहीयेत असेच नंबर्स फक्त आणि फक्त इंटिजर मध्ये कन्सिडर केले जातात. तर 1 बाईट मीन्स
किती बीट तर 8 बीट इतकं सॉरी 1 बीट मीन्स 8 बाईट्स असतात. ओके, तर मोस्टली आपण बाईट हे कन्सिडर करत नाही, तर शॉर्ट इंट कन्सिडर करतो. आता शॉर्ट इंटची रेंज किती आहे, तर शॉर्ट इंटची रेंज आहे ती खूप कमी आहे, -9 टू +9 इतकीच आहे. ओके, सॉरी -127 टू +128 इतकी रेंज शॉर्ट इंटची आहे. आणि लॉंग इंटची किती आहे, सॉरी इंटिजर्सची किती आहे, तर इंटिजर्सची रेंज ही -37.456 टू +37.45 सॉरी इट्स 367 तर जे इंटिजर्सची रेंज आहे ती खूप आहे. म्हणजे आता शॉर्ट इंट मधले सपोज -128 टू +128 इतकीच रेंज आहे. तर आपल्याला जर सपोज 200 किंवा 300 हा नंबर कन्सिडर करायचा असेल, तर तुम्ही कन्सिडर करू शकता का? तर नाही, शॉर्ट इंट मध्ये तो आपल्याला घेता येत नाही. तर तो पार्ट आहे तो इंटिजर मध्ये घ्यावा लागतो. तर त्यामुळे बाय डिफॉल्ट जनरली इंटिजरच यूज केले जातात. आता इंटिजर मध्ये जे कम्प्लीट नंबर्स असतात ते सगळे इंटिजर मध्ये यूज केले जातात. ओके, तर नेक्स्ट डेटा टाइप येतोय फ्लोट येतो. तर फ्लोट काय आहे, तर फ्लोट मध्ये जे फ्लोटिंग नंबर्स असतात म्हणजे ज्यांना डेसिमल पॉइंट्स असतात असे नंबर्स यूज केले जातात. तर फ्लोटिंग नंबर्स आहेत ते फ्लोट मध्ये यूज केले जातात. आता फ्लोट मध्ये सुद्धा दोन पार्ट्स आहेत. फ्लोट मध्ये फ्लोट आणि डबल असे दोन पार्ट्स आहेत. ओके, तर डबल मध्ये कोणत्या व्हॅल्यू कन्सिडर केल्या जातात, तर डबल मध्ये ज्यांना एक्सपोनेन्शियल फॉर्म आहेत त्या व्हॅल्यू. ओके, तर एक्सपोनेन्शियल नंबर कोणते आहेत, तर म्हणजे ज्यांना e⁻x वगैरे असे जे नंबर्स असतात किंवा बरेचसेच नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मधले नंबर्स आपण मोस्टली यूज नाही करत, असे नंबर्स हे फ्लोट मध्ये डबल मध्ये कन्सिडर केले जातात. आणि फ्लोट मध्ये आपण ज्यांना डेसिमल पॉइंट्स आहेत म्हणजे 10.20 किंवा 20.30 असे जे नंबर्स आहेत असे नंबर्स हे फ्लोट मध्ये कन्सिडर केले जातात. आता हे जर तुम्ही पायथॉन मध्ये शिकायला गेलात तर त्यावेळेला तुम्हाला तिथे डेटा टाइप डिक्लेअर नाही करावा लागत. हा पायथॉनचा खूप मोठा म्हणजे यूज आहे की ते ऑटोमॅटिकली डेटा टाइप डिफाईन ऑटोमॅटिकली चेक करतोय आणि ऑटोमॅटिकली त्याच्या ते घेतोय. ओके, आता त्याच्यानंतर मला एखादा लेटर किंवा वर्ड स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी कोणता आहे, आता लेटर स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे कॅरेक्टर्स यूज केले जातात. जे कॅर असा एक डेटा टाइप आहे ज्यामध्ये आपण फक्त लेटर स्टोअर करू शकतो. तर आता एखादं लेटर एखाद्या व्हॅल्यूला असाइन करायचं असेल तर ते कसं केलं जातं, तर सिंगल कोट मध्ये किंवा जे कोणतं लेटर स्टोअर करायचंय ते घेतलं जातं. तर तुमचं कम्प्लीट नेम जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर ते तुम्ही स्टोअर नाही करू शकत कॅरेक्टरमध्ये, कारण कॅरेक्टरमध्ये फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता. आता यामधले बरेचसे जे मीन्स लॉंग इंट किंवा हे जो पार्ट आहे तो आपण पुढे गेल्यानंतर बघूया, कारण आतापर्यंत तुम्हाला फक्त 3 पार्ट बास असतात की कॅरेक्टर, फ्लोट आणि इंटिजर, कारण फर्स्ट लेक्चर आहे तुमचं. फर्स्ट लेक्चर मध्ये हे इझिली जातं, लक्षात येतं. जर मी पुढचे पॉइंटर, ॲरे किंवा स्ट्रक्चर युनियन हे जर पार्ट सांगितले तर तुम्ही खूप कन्फ्युज होता. तर तुम्हाला इंटिजर, फ्लोट आणि कॅरेक्टर या तिन्ही मधला डिफरन्स लक्षात आलाय का? ओके ओके, तर नेक्स्ट पार्ट आपण घेऊया. तर नेक्स्ट पार्ट म्हणजे काय आहे, तर आता व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर असं जस्ट एक मी एक्झाम्पल घेते. फनी एक्झाम्पल आहे. एक बॉक्स आहे तुमच्याकडं आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे शूज ठेवलाय. ओके,
तर ते बॉक्स कशाचं झालं? शूजचं झालं. सपोज जर तुम्ही चेंज केला व्हॅल्यू, म्हणजे चेंज केला म्हणजे काय केला, त्या ठिकाणी तुम्ही एखादं खेळणं, एखादा टॉय ठेवला, तर ते बॉक्स कशाचं होईल? तर खेळण्याचं बॉक्स होईल, करेक्ट? तर तसंच म्हणजे एखादी व्हॅल्यू मी एखाद्या म्हणजे सपोज मला एखादी व्हॅल्यू जर स्टोअर करायची आहे, तर सी मध्ये तुम्हाला डेटा टाईप हा लिहावा लागतो. तर आता डेटा टाईप मध्ये आपण बघितले की आपला डेटा हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. एक नंबर, एक इंटिजर, फ्लोट आणि कॅरेक्टर, बरोबर? तर आता 3 प्रकारचे बॉक्स वेगवेगळे असू शकतात. तर कुठल्या टाईपचं हे तुम्हाला इनिशियली डिफाईन करावं लागतं. ओके. आता जर सपोज व्हेरिएबल म्हणजे काय आहे, तर व्हेरिएबल म्हणजे एखादी व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करायची. ओके. तर ती स्टोअर करताना त्या स्पेसला जे नेम देताय तुम्ही ते आहे व्हेरिएबल नेम. ओके. आता व्हेरिएबल नेम बऱ्याच जणांना कन्फ्युज असतं की मी म्हणजे नक्की काय. तर तुमच्या मेमरीमध्ये तुम्हाला सपोज 10 ही व्हॅल्यू स्टोअर करायची आणि मेमरीमध्ये स्पेस क्रिएट केलाय. ओके, तुम्ही स्टोअर केलाय, पण ती स्टोअर केलेली व्हॅल्यू ही मी स्वतः स्टोअर केलेली व्हॅल्यू हे कसं कळणार ना आपल्याला? तर त्या मेमरी लोकेशनला जे आपण नाव देतो, त्या लोकेशनला त्या लोकेशनला व्हेरिएबल नेम म्हणतात. आता व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचे पण काही रूल्स आहेत. तर पहिला रूल आहे की त्याचं जे स्टार्टिंग आहे ते लेटर किंवा अंडरस्कोरनी चालू शकतं, पण जर तुम्ही नंबरनी स्टार्ट केला तर ते कधीच ट्रू धरलं जात नाही. त्याला म्हणजे ते इनव्हॅलिड आहे, ते व्हॅलिड नाहीये. ओके. तर आता व्हेरिएबल्स हे केस सेन्सिटिव्ह आहे. आपण जर तुम्ही स्टार्टिंगला सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हेरिएबल नेम दिला की ABC1, ओके, नेम ओके, पण जस्ट ओके, व्हेरिएबल नेम्स आहेत ते तुम्ही ABC असं दिला, ओके, पण 1ABC असं नेम दिला, इनव्हॅलिड आहे, किंवा 1 स्पेस ABC इनव्हॅलिड आहे. जर सपोज मी असं दिलं की अंडरस्कोर इनिशियली दिला अंडरस्कोर 1ABC, इट्स व्हॅलिड, ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर जर सपोज तुम्ही स्पेस दिला, म्हणजे माझं नाव आहे की ABC स्पेस XYZ असं जर मला नेम द्यायचं असेल तर हे इनव्हॅलिड आहे, कारण याच्यामध्ये स्पेस आहे. जर मी इथं अंडरस्कोर दिला तर हे व्हॅलिड आहे, पण इथं जर मी स्पेस दिला तर हे इनव्हॅलिड. ओके. आता मी काही इथं व्हेरिएबल्सचे नेम्स लिहिते, त्यातलं हे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे मला तुम्ही मेसेज बॉक्समध्ये सांगा. ओके. फर्स्ट नेम आहे फॉर एक्झाम्पल हे जे नेम दिलंय मी व्हेरिएबल्सचं ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? ओके, इज इनव्हॅलिड. ओके. ओके. जे आता सेकंड नेम लिहिते मी ABC AH. हे जे सेकंड नेम आहे ते व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? इट्स इनव्हॅलिड, करेक्ट. ओके. जर सपोज मी असं नेम लिहिलं तर थर्ड नंबरचं हे व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? येस, इट्स व्हॅलिड. ओके. ओके. तर व्हेरिएबल्स नेम्स हे कसे डिक्लेअर करायचे या दोन्हीतला डिफरन्स लक्षात आला? कसे म्हणजे कॅरेक्टर साठी पण कोणताही नेम देऊ साठी किंवा फ्लोट साठी पण कोणताही नेम देऊ शकता. ओके. आता तुम्हाला जर सपोज मला कॅरेक्टरची व्हॅल्यू असाइन करायची, ओके, तो पार्ट आपण व्हॅल्यू असाइन करताना बघूया. तुम्ही खूप मोठं नाव दिलंय, ओके, जवळपास 100 लेटर्सचा नेम दिलाय तुम्ही, तर तुमचे 100 लेटर्स हे कन्सिडर नाही केले जात. जे स्टार्टिंगचे 32 लेटर्स आहेत तितकेच लेटर्स हे कन्सिडर केले जातात. कम्प्लिटली 100 लेटर्सचा जरी नेम असेल तरी फक्त स्टार्टिंगचे जे 32 लेटर्स हे कन्सिडर केले जातात. एखादं स्पेशल सिम्बॉल्स अलाउड नाहीये, फक्त आणि फक्त सिम्बॉल्स मधलं अंडरस्कोरच अलाउड आहे, कॉमा अलाउड नाहीये, डॉट अलाउड नाहीये, सेमिकोलन अलाउड नाहीये, कोणताही पार्ट अलाउड नाही. ओके.
आणि लास्ट लाईन तुम्ही चेक केला तर लक्षात येईल की आता कॅरेक्टर्सला व्हॅल्यू डिफाईन करताना हे कॉमर्स यूज केले नाही जात. तो मी पार्ट सांगते पुन्हा एकदा. ओके. आता व्हेरिएबल डिक्लेअर कसे करायचे? तर आता व्हेरिएबल डिक्लेअर करताना फर्स्ट आहे ते आहे तुम्हाला डेटा टाईप लिहावा लागतो. त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम लिहावं लागतं आणि त्याच्यासाठी दिलेली व्हॅल्यू. आता फॉर एक्झाम्पल माझा डेटा आहे हा इंटिजर टाईपचा आहे. मला काय करायचं आहे की माझ्या मला एक्स नावाची मेमरी स्पेस अलोकेट करायची आहे आणि त्याला 50 ही व्हॅल्यू स्टोअर करायची. आता 50 ही व्हॅल्यू कुठला डेटा टाईप येतोय तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा, मी बघतीये. ओके, करेक्ट. ओके, इंटिजर टाईपचा आहे. ओके, तर इंटिजर टाईपचा आहे. तर माझा सिंटॅक्स काय आहे की इनिशियली मला डेटा टाईप लिहावा लागतो, त्याच्यानंतर माझं व्हेरिएबल नेम जे आहे ते लिहिणार आहे आणि व्हेरिएबल नेम झाल्यानंतर इक्वल्स टू करून व्हॅल्यू लिहिणार आहे. करेक्ट. आणि त्याच्यानंतर ऑलवेज सी मध्ये सेमिकोलन द्यायचा असतो. सेमिकोलन हा केव्हाही मिस करायचा. तर डेटा टाईप काय आहे तर इंटिजर टाईपचा डेटा आहे. ओके, इंटिजर स्मॉल आय आहे. ओके, त्याच्यानंतर एक्स इंटिजर एक्स इज इक्वल्स टू 50 तुम्ही असंही डिक्लेअर करू शकता. और अजून एक मेथड आहे, इनिशियली तुम्हाला फक्त इंट एक्स असं लिहायचं आहे आणि नेक्स्ट लाईनला तुम्ही इंट एक्स 50 आणि त्याच्यानंतर सेमिकोलन अशा प्रकारे सुद्धा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. आता सपोज जर माझा कॅरेक्टर टाईपचा डेटा असेल, ओके, माझा व्हेरिएबल नेम आहे वाय आणि माझी व्हॅल्यू जी मला स्टोअर करायची आहे ती 60.20 आहे. तर याच्यासाठी कोणता डेटा टाईप येईल किंवा कोणी कमेंट्स मध्ये सांगू शकेल का की कसं डिक्लेअर करणार आपण? व्हॅल्यू वाय आहे, सॉरी, नाव वाय आहे आणि व्हॅल्यू ही 60.20 आहे. ओके, तर मला डिक्लेअर करताना असं लिहावं लागेल की फ्लोट वाय इक्वल्स टू 60.20. ओके. ओके, रेश्मा कापले म्यूट करा, आवाज येतोय. आता जर सपोज मला कॅरेक्टर टाईपचा डेटा आहे माझा आणि त्यामध्ये मला आपण कॅरेक्टर मध्ये फक्त एक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. जर तुम्हाला तुमचं कम्प्लीट नेम स्टोअर करायचं असेल तर स्ट्रिंग आपल्याला यूज करावी लागते. तर स्ट्रिंग काय हा पार्ट आहे हा आपण नंतर बघणार आहोत. आता इनिशियली फक्त आपण कॅरेक्टर बघणार आहोत. तर आता कॅरेक्टर माझं व्हेरिएबल नेम देतीये मी त्याला ABC आणि त्या ABC मध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे A. ओके, तर माझं हे ए स्मॉल करते. ओके, तर कॅर आपल्याला कॅरेक्टर साठी लिहिताना कॅर ABC इक्वल्स टू आता सिंगल कोट मध्ये ए असं लिहावं लागतं. इथे चेक केला तर लक्षात येईल दोन्ही जे डायरेक्शन्स आहेत, दोन्ही अँगल्सचे डायरेक्शन्स आहेत ते ते एकाच लाईन मध्ये आहे. तुम्हाला अपोजिट डायरेक्शन्स वाले यूज करायचे नाहीत. फॉर एक्झाम्पल असा जो आहे हा असे कॉमाज यूज करायचे नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त सिंगल डायरेक्शन्स मधलेच व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहे. ओके, तर बेसिकली तुम्ही आता तुम्हाला जर प्रोग्राम काही रन करायचा असेल तर सीचा आपण एक सिंपल प्रोग्राम आपण रन करणार आहे. तर सीचा सिंपल प्रोग्राम रन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा टर्बो सी किंवा देव C++ असे दोन ऍप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी कोणताही तुम्ही इन्स्टॉल करू शकता तुमच्या मशीनवरती. जर माझ्या मशीनवरती देव C++ आहे त्यामुळे मी देव C++ वरती रन करते. बऱ्याच जणांना टर्बो सी वरती करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक न्यू फाईल ओपन करायची आहे. ओके, न्यू सोर्स फाईल. ओके, आता ही सेव्ह करताना देव C++ मध्ये .c असं नाव लिहावं लागतं. ओके, तर मी
सेव्ह ॲज अ तर इथं सेव्ह ॲज अ टाइप मी आता माझी फाईल आहे ती फर्स्ट प्रोग्राम अशा नावानं सेव्ह करते फॉर एक्झाम्पल. तर फर्स्ट प्रोग्राम आणि इथं एक्सटेन्शन तुम्हाला चेंज करावं लागतं. तर एक्सटेन्शन हे .c असेल. ओके. तर इनिशियली तुम्हाला तुमच्या हेडर फाईल्स इन्क्लूड कराव्या लागतील. तर हॅश इन्क्लूड कोनिकल ब्रॅकेट्स मध्ये फर्स्ट हेडर फाईल आहे ती stdio.h अशी फाईल आहे. ओके. तर ही काय फाईल आहे तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररी आहे. तर यामध्ये बरेचसे फंक्शन्स म्हणजे जे प्रिंटएफ, स्कॅनएफ असे जे फंक्शन्स आहेत ते त्या फाईलमध्ये आहेत. ओके. त्याच्यानंतर इंट मेन हे एक फंक्शन आहे ज्यामध्ये आपण जो कोड लिहितो तो कोड एक्झिक्यूट होतो. त्यात जर तुम्ही टर्बोसी मध्ये जर बघितला तर टर्बोसी मध्ये तुम्हाला void मेन लिहावं लागतं आणि बऱ्याच वेळा टर्बोसी मध्ये फक्त stdio.h ही लायब्ररी इन्स्टॉल केली ओके असते, काही प्रॉब्लेम नाही. पण देव सी प्लस प्लस मध्ये तुम्हाला अजून एक लायब्ररी ऍड करावी लागते ती म्हणजे आहे conio.h. ओके. त्याच्यानंतर मला काय करायचंय आता मला फक्त एक स्टेटमेंट प्रिंट करायचं. तर काय स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे की तर त्याच्यासाठी सिंटॅक्स असतो प्रिंट एफ. मला जर सपोज हॅलो किंवा हॅलो वर्ल्ड असं किंवा वेलकम @ कोड टॉपर असं प्रिंट करायचंय. तर तुम्हाला तुमचा जो टेक्स्ट आहे तो प्रिंट एफ या फंक्शन मध्ये डबल कोट मध्ये पास करावा लागतो. तर वेलकम ओके. तर प्रत्येक स्टेटमेंट झाला तर मी हा कोड सेव्ह करते. मी एक एरर मुद्दाम मिस केली आहे की ती म्हणजे इथं ऍट लास्ट सेमिकोलॉन दिलेला नाहीये. तर आपल्याला फर्स्ट टाइम प्रत्येक प्रोजेक्ट हा कंपाईल करायचा असतो. म्हणजे लाईन बाय लाईन चेक केलं जातं की तुमचं सिंटॅक्स चेक करेक्ट आहेत का. तर कंपाईल केल्यानंतर माझी एक एरर येईल. ओके. येस. जर तुमचा सेमिकोलॉन राहिला असेल म्हणजे खूप वेळा राहतो, खूप वेळा विसरतात लोक म्हणून मी मुद्दाम ही एरर आणली आहे की ही एरर आपण बऱ्याच वेळा असं करतो की एरर वाचत नाही. डिरेक्टली एरर न वाचता आपण विचार दुसरा काहीतरी विचार करत बसतो. एरर खूप क्षुल्लक असते, फार वेळा बघत नाही आपण. तर काय एरर आहे तुम्ही बघू शकता की एक्सपेक्टेड सेमिकोलॉन बिफोर टोकन मीन्स तुमचं जे सेमिकोलॉन आहे ते इथं राहिलेलं आहे की हे तुम्हाला फक्त सांगायचं असेल. आता जर मी माझा पार्ट एक्झिक्यूट केला. ओके. तर माझा हा पार्ट कम्प्लिटली एक्झिक्यूट झालाय. इथं एरर पण 0 आहे, वॉर्निंग पण 0 आहे. ओके. तर आता मी हा पार्ट रन करते. तर रन करते म्हणजे काय करते तर आपला जो पार्ट कंपाईल झालाय तो रन करते. तर मला माझ्या स्क्रीनवरती इथं वेलकम @ कोड टॉपर हे प्रिंट झालेलं दिसेल. करेक्ट. ओके. आता मला काय करायचं आहे की फॉर एक्झाम्पल हे माझं देव सी प्लस प्लस मध्ये प्रोग्राम झाला. जर तुम्ही येस तुम्ही ऑनलाईन कंपाईल वरती सुद्धा आता प्रोग्राम रन करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. खूप वेळा conio.h ही लायब्ररी नाही इन्क्लूड करावी लागत. तर हॅश इन्क्लूड हा वर्ड आहे की त्या लायब्ररी तुमच्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करून घेते. म्हणजे त्या लायब्ररीचे फंक्शन्स लिहिलेले आहेत ते आपण यूज करू शकतो. यासाठी त्या लायब्ररीज आहेत. तर इन केस जर तुम्ही टर्बो सी वरती किंवा प्रत्येक ऑनलाईन कंपायलर वरती कंपायलर वाईज असतं. तुम्ही इथं वर्ड हा कीवर्ड सुद्धा बरेच वेळा यूज करावा लागतो किंवा इंट मेन हा कीवर्ड सुद्धा यूज होतो. तर जो कंपायलर तुम्ही यूज कराल तर त्याच्यानुसार तुम्हाला तो वर्ड यूज करावा लागेल. तुम्ही ट्राय करून बघा. जर इन केस तुम्हाला एरर आली तर तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे तुमचं काय चुकलं हे सांगता येईल. ओके. आता जर सपोज मला हे वेलकम ओके फाईन माझा इतका पार्ट प्रिंट झाला पण मला काय करायचं आहे वेलकम @ कोड टॉपर झाल्यानंतर न्यू लाईनला यायचं आहे आणि न्यू लाईन मध्ये प्रिंट करायचं आहे की हॅलो जस्ट मी प्रिंट करते आय एम प्रेरणा. ओके. तर हॅलो आय एम प्रेरणा असं मला प्रिंट करायचं आहे. ओके. आता जर चेक केलं. ओके.
तर माझा पूर्ण पार्ट हा एकाच लाईन मध्ये येतोय. तर मला तसं नकोय. मला काय करायचंय की मला न्यू लाईनला पाहिजे. तर त्यासाठी बॅकवर्ड स्लॅश आणि एन हा पार्ट यूज करायचा असतो. ही सिंटॅक्स आहे बॅकवर्ड स्लॅश आणि एन. त्यानं न्यू लाईनला आपला जो काही लाईन आहे ती न्यू लाईनला जाते. ओके, आता तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक वेळेला तुम्हाला कंपाईल करावा लागतो. येस, आता आपला पार्ट न्यू लाईनला आलाय. मी काहीही चेंजेस करू दे. आता मी जर सपोज इथं माझं नाव हा हॅलो आय एम प्रेरणा सूर्यवंशी असं टाकते. ओके, मी हा पार्ट सेव्ह केला. ओके, मी कंपाईल नाही करत काय, आणि मी डिरेक्टली रन करते. तर रन होताना जो आधीचा कोड असतोय तोच रन होतोय. इथं तुम्ही चेक करू शकता. इथं माझं सरनेम दिसत नाही, पण माझं सरनेम मी कोडमध्ये टाकलंय. का दिसत नाहीये? तर मी हा माझा पार्ट कंपाईलच केला नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचा प्रोग्राम अगदी डॉटचा जरी चेंज केला तरी तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचा प्रोग्राम हा कंपाईल करावाच लागतो. कंपाईल करून ज्या वेळेला कंपाईल अँड रन असा सुद्धा ऑप्शन आहे. तर इथे चेक केलं तर लक्षात येईल की माझं नेम आणि सरनेम या दोन्ही गोष्टी आल्या. प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमचा प्रत्येक पार्ट हा कंपाईल करावाच लागतो. ओके, आता जर सपोज मला एक टॅब पुढे द्यायचं असेल तर त्यासाठी बेसिकली वर्ड आहे स्लॅश टी. ओके, तर मी पुन्हा कंपाईल करते आणि रन करते आणि चेक करते. तर एक टॅब इतकी स्पेस मला माझ्या सेंटेन्सच्या आधी आलेली आहे. मी स्लॅश एन आणि स्लॅश टी दोन्ही दिल्यामुळं ते न्यू लाईनला आलंय, आणि न्यू लाईनला आल्यानंतर पुन्हा त्यापुढे एक स्लॅश टी इतकी स्पेस मिळालेली आहे. ओके, हे झाला सिंपल प्रोग्राम, म्हणजे सिंपल बेसिक प्रोग्राम की फक्त तुम्हाला हॅलो किंवा हॅलो वर्ल्ड असे जे काही सेंटेन्स आहेत ते प्रिंट करायचे आहेत, त्याच्यासाठी हा प्रोग्राम. ओके, आता त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल डिक्लेरेशनचा पार्ट शिकलो, बरोबर. आता व्हेरिएबल डिक्लेअर केले तर मग इथे एक करून बघूया. सपोज मला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. त्याला नाव दिलं मी एक्स. ओके, नेहमी जसं मराठी किंवा इंग्लिश भाषेमध्ये प्रत्येक वाक्याच्या एंडिंगला कॉमा डॉट द्यावा लागतो, बरोबर. म्हणजे मराठीत त्याला पूर्णविराम म्हणतात. तसं सी मध्ये प्रत्येक सेंटेन्स कंप्लीट झाल्यानंतर सेमिकोलन द्यावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही सेमिकोलन देता त्यावेळेला तुमच्या सेंटेन्सचा एंड आहे असं कन्सिडर केलं जातं. आता मी काय करते, इथं एक्स ला व्हॅल्यू असाइन करते. तो इंटिजर टाईपचा आहे म्हणून मी काय करते, इथं एक्स ला 10 ही व्हॅल्यू असाइन केली. आता मला काय प्रिंट करायचं आहे की एक्स ची 10 ही व्हॅल्यू प्रिंट करायची. तर आपण जर लिहिलं असं की आता सपोज मी असं लिहिते प्रिंटएफ डबल कोट्स मध्ये, का तर मी मगाशी सांगितलं की आपल्याला जे सेंटेन्स स्क्रीनवरती प्रिंट व्हायला पाहिजे ते आपण कशात लिहितो, तर डबल कोट्स मध्ये. जर मी इथं एक्स पास केलं, ओके, तर मला एक्स ची व्हॅल्यू मिळेल का, तर नाही. कारण आपण डबल कोट्स मध्ये ज्या व्हॅल्यू पास करतो त्याची व्हॅल्यू आहे तशी मिळते, पण मला या इंटिजरची व्हॅल्यू मला स्क्रीनवरती डिस्प्ले करायची. तर हा जो आहे तो आहे इंटिजर, त्यामुळे त्याच्यासाठी त्याची रिप्लेसमेंट डबल कोट्स मध्ये वेगळ्या लेटरने करायची, म्हणजे %d यूज करायचं. ओके, %d यूज केल्यानंतर बाहेर कॉमा देऊन %d च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू रिप्लेस व्हायला पाहिजे, तर %d च्या ठिकाणी मला एक्स ही व्हॅल्यू रिप्लेस व्हायला पाहिजे. ओके, तर मला अशा प्रकारे लिहावं लागेल डबल कोट्स मध्ये %d. ओके, तर इथे चेक केला तर लक्षात येईल की माझी 10 ही व्हॅल्यू डिस्प्ले झाली. ओके, आता जर सपोज मी व्हॅल्यू चेंज करते, इथं मी 20 करते आणि मला कसं प्रिंट करायचं आहे की इथं जसं प्रिंट आहे ना की x इक्वल्स टू 20, हा इतका पार्ट मला प्रिंट करायचा. ओके, तर तो कसा करणार, तर इथं डिरेक्टली लिहू शकता तुम्ही x इक्वल्स टू %d, म्हणजे काय कर, %d च्या ठिकाणी माझी व्हॅल्यू रिप्लेस कर. तर आता मी एक्झिक्यूट करते, कंपाईल करून रन करते, तर लक्षात येईल की x इक्वल्स टू 20. ओके, तर x इक्वल्स टू 20 ही व्हॅल्यू माझी स्क्रीनवरती प्रिंट झाली. ओके, आता आपण प्रत्येक टाइप्सचे एक एक व्हेरिएबल घेऊन बघूया. एक फ्लोट टाइपचं व्हेरिएबल घेऊन बघूया. तर फ्लोटला 10.2 मी व्हॅल्यू देते, असं कोणतीही व्हॅल्यू देऊ शकता. आणि
तर टाईपचा एक घेऊया आणि त्याला मी व्हॅल्यू असाइन करते कॅरेक्टरला सिंगल कोट मध्ये. ओके, सिंगल कोट मध्ये मी झेड ही व्हॅल्यू असाइन केली. ओके, आता मला माझं प्रिंटफ एक्स इक्वल्स टू पर्सेंट डी. दुसऱ्या लाईनला मला काय प्रिंट करायचं आहे तर y इक्वल्स टू, बरोबर. आता y इक्वल्स टू, आता फ्लोट आहे, फ्लोट आहे म्हणल्यावर आपल्याला पर्सेंट डी वापरता येत नाही, तर फ्लोट साठी काय आहे तर पर्सेंट एफ हे सिम्बॉल फ्लोट साठी. तर पर्सेंट एफ च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू रिप्लेस कर तर y ही व्हॅल्यू पर्सेंट एफ च्या ठिकाणी रिप्लेस कर. ओके, तर हे फ्लोट साठी झालं. तर आपण चेक करूया. चेक केल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की एक्स च्या ठिकाणी 20 आली. ओके, वाय च्या ठिकाणी 10.2000 अप टू 6 डेसिमल प्लेस. ओके, पण मला ही न्यू लाईनला पाहिजे ना व्हॅल्यू, जी वाय जे स्टार्ट होते ते न्यू लाईनला पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर स्लॅश एन हे यूज केलं पाहिजे. ओके, तर त्याच्यानंतर आता आपण पुन्हा एकदा चेक करूया. ओके, तर इथं बघितलं तर लक्षात येईल एक्स हे एक्स इक्वल्स टू 20 हे फर्स्ट लाईनला आहे आणि नेक्स्ट लाईनला वाय इक्वल्स टू 10.2 असं आहे. ओके, आता त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लाईनला मला काय करायचं आहे कॅरेक्टरची व्हॅल्यू प्रिंट करायची. तर कॅरेक्टरची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे म्हणजे स्लॅश एन पहिल्यांदा लिहावं लागेल. आता माझ्या कॅरेक्टरचं नाव हे ए आहे म्हणून मी ए इक्वल्स टू असं लिहिते. आता कॅरेक्टर साठी आपल्याला पर्सेंट डी किंवा पर्सेंट एफ या दोन्हीपैकी काहीही न वापरता पर्सेंट सी असं वापरतात. ओके, पर्सेंट सी कॉमा त्याच्यानंतर आपला कॅरेक्टर ज्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे त्या व्हेरिएबलचं नाव. ओके, तर आता ए हे नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं. सो मी कंपाईल करून चेक करते. ओके, तर आता मला तिन्ही माझे व्हेरिएबल्स किंवा तिन्ही पार्ट्स मला जे मी तिन्ही टाइप्सचे व्हेरिएबल्स यूज केले होते तर ते तिन्ही टाइप्सचे व्हेरिएबल्स मला इथं दिसत आहेत. एक्स ची व्हॅल्यू 20 आहे, वाय ची व्हॅल्यू 10.2 आहे आणि ए ची व्हॅल्यू म्हणजे ए या व्हेरिएबल्स मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली आहे ती आहे झेड. ओके, आता यानंतर आपण एक सिंपल ऍडिशनचा प्रोग्राम बघू. तर आता ऍडिशन करायचे आहे म्हणजे दोन्ही नंबर माझे कदाचित ते इंटिजर असू शकतात किंवा कदाचित ते फ्लोट पण असू शकतात. जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपण इनिशियली दोन नंबरची ऍडिशन करून बघूया इंटिजर टाईपच्या. मग मी एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल डिफाईन करते. तर एक्स इक्वल्स टू 10 आणि वाय इक्वल्स टू मी सपोज व्हॅल्यू सेट करते 20. ओके, आता मला काय करायचं आहे या तिन्हीची ऍडिशन करायची आहे म्हणजे त्या तिन्हीची ऍडिशन मला स्टोअर पण करायला लागेल. मग मी त्याच्यासाठी एक व्हेरिएबल अजून एक व्हेरिएबल मला घ्यावा लागेल तर सम म्हणून. जर इन केस मी इनिशियल काय करते की काय एरर येते हा बघायचा आहे मला म्हणून मी सम ही डिक्लेअर करत नाही. सम इक्वल्स टू एक्स प्लस वाय असं लिहिणार, बरोबर. आता त्यानंतर प्रिंटेफ मध्ये समचं आन्सर जे आहे ते इंटिजर मध्ये असणार, बरोबर. तर समचं आन्सर इंटिजर मध्ये आहे तर मला काय लिहायला लागेल तर पर्सेंट डी म्हणजे मी असं लिहिते की सम इज पर्सेंट डी. ओके, आता पर्सेंट डी च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे तर पर्सेंट डी च्या ठिकाणी सम या व्हेरिएबल मधली जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करायची. आता आपण चेक करूया, मी कंपाईल करते. कंपाईल केल्यानंतर तुम्हाला इथं एरर आलेली लक्षात येईल की सम इज अनडिक्लेअर्ड. ओके, तर ही अशा सिंपल एरर्स असतात. एरर वाचा एकदा तरी. एरर वाचल्यानंतर नक्की लक्षात येतं की आपण कुठं चुकलोय. बऱ्याच वेळा आपल्याला मनाचा एक ग्रह असतो की हा मला एरर येत नाही किंवा मला एरर समजत नाही, पण असं काही नसतं. तुम्हाला एरर्स हे इझिली सॉल्व्ह करू शकता. सिंपल असतात, सिंपली आपण वाचल्यानंतर लक्षात येतात आपल्या. ओके, तर इथे चेक केलं तर आपल्याला 10 आणि 20 ची ऍडिशन 30 आली, बरोबर. हे आन्सर करेक्ट आहे. पण मला इथं म्हणजे स्क्रीनवरती आल्यानंतर माझ्या मनात विचार चेंज झाला की नाही मला 10 आणि 20 नंबर्स द्यायचे नव्हते. तर मला काय करावं लागेल, पुन्हा इथं जायचं, नंबर्स चेंज करायचे आणि पुन्हा मला सम चेक केली पाहिजे, बरोबर. तर या व्हॅल्यूज काय झाला तर प्री डिफाईन्ड व्हॅल्यू झाला म्हणजे काय की मी
ह्या प्रोग्राम मध्ये आधीच व्हॅल्यू डिफाईन करून ठेवली. मला असं नाही करायचं. मला युजर कडून ज्या वेळेला मी रन करते प्रोग्राम त्यावेळेला मला व्हॅल्यू डिफाईन करायची. तर मला काय केलं पाहिजे, तर त्यासाठी मला इनिशियली मी सांगणार युजरला की काय कर, तर फर्स्ट व्हॅल्यू एंटर. ओके, एंटर फर्स्ट नंबर. मग आता तो मला स्टोअर करून घेतला पाहिजे. तो स्टोअर कुठल्या व्हेरिएबल मध्ये करणार आपण? सपोज एक्स या व्हेरिएबल मध्ये मला स्टोअर. ओके, तर त्यासाठी स्कॅन एफ असं लिहावं लागतं, बरोबर. स्कॅन एफ मध्ये तुम्हाला इंटिजर टाईपचा डेटा आहे म्हणून %d लिहावं लागेल, कॉमा एम्परसेंड. ओके, तर एम्परसेंड म्हणजे एक्सच्या ऍड्रेसला माझा हा नंबर स्टोअर कर, हे मला त्यांना सांगायचंय की हा मला एक्सच्या ऍड्रेसला हा नंबर स्टोअर करायचा आहे. ओके, सिमिलर मी सेम प्रोसेस करणार दुसऱ्या नंबरसाठी, एंटर अ सेकंड नंबर. ओके, तर आता हा कुठं स्टोअर करून घ्यायचा आहे मला? हा नंबर, माझा नंबर हा मला वाय मध्ये स्टोअर करायचा. ओके, म्हणजे वायच्या ठिकाणी. ओके, आता मी हा प्रोग्राम रन करते. हा प्रोग्राम रन केल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. ओके, फर्स्ट नंबर मी कितीही टाकू शकते. मला इथं माझ्या जो मनाला वाटेल तो मी नंबर टाकणार आहे. ओके, ओके, तर इथं लक्षात येईल की तुम्ही जे युजरला नंबर देताय त्याची सम तुम्हाला मिळते 25 अधिक 20 45 मिळालंय. ओके, सेम तुम्ही फ्लोट साठी करू शकता. याच्या वेळेला तर तुम्ही फ्लोट नंबर साठी करताय. इथं जर तुम्ही फ्लोट केलं तर तुमचे सगळ्या व्हॅल्यूज ह्या %d च्या ठिकाणी सगळीकडे तुमचं %f हे होईल. ओके, तर हा एक सिंपल प्रोग्राम म्हणजे 2 नंबर्सची ऍडिशन कशी करायची त्याच्यासाठी हा बेसिक प्रोग्राम आहे. सी साठी तुम्ही डिरेक्ट सगळ्यात पहिला प्रोग्राम तुम्ही हॅलो वर्ड किंवा हॅलो तुमचं नाव असं कोणताही करू शकता. त्याच्यानंतर 2 नंबर्स प्री डिफाईन्ड 2 नंबर्सची ऍडिशन करून बघा. त्याच्यानंतर युजर कडून 2 नंबर्स घेऊन कसे करू शकतो ते ट्राय करून बघा. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे आपला, तो आहे ऑपरेटर. तर ऑपरेटर्स म्हणजे काय? ऑपरेटर्स यूज कुठं होतात? तर ऑपरेटर्स म्हणजे काय, तर आपण खूप अगदी लहान गटापासून पहिलेपासून आपण ऑपरेटर्स यूज करत आलोय. तर आता युनरी आणि बायनरी असे 2 पार्ट्स असतात. ओके, तर युनरी मध्ये काय काय येतात? ऑपरेटर्स म्हणजे सिम्बॉल्स, ते यूज करून आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर युनरी सिम्बॉल्स कोणते कोणते आहेत? म्हणजे एकच सिम्बॉल ओके की त्याच्यावरून मी माझे सेंटेन्स किंवा माझा नंबर किंवा काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल युनरी ऑपरेटर्स कोणाला माहिती आहेत का कोणते आहेत ते? किंवा एकच ऑपरंड लागतो म्हणजे एकच नंबर, फक्त नंबर असेल तर ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 हा माझा नंबर आहे, यावरती मी युनरी ऑपरेशन्स परफॉर्म करू शकते. तर तुम्हाला कोणाला माहिती आहेत का युनरी ऑपरेटर्स काय आहेत? येस, ओके, प्लस प्लस. ओके, येस, ओके, पण त्याआधी बेसिक आपले 2 युनरी ऑपरेटर्स आहेत. आपण जे नेहमी यूज करतो की आपला नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे सांगण्यासाठी. म्हणजे +10 आहे व्हॅल्यू आपली की -10 आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, ह्याच्यासाठी सुद्धा एकच ऑपरंड लागतो, बरोबर. म्हणजे हे काय झालंय? युनरी ऑपरेटर. आता प्लस प्लस 10 और मी प्लस प्लस ए लिहिते इथं आणि ए प्लस प्लस आणि त्याच्यानंतर मायनस मायनस ए आणि ए मायनस मायनस. आता हे जे आहेत हे आहे प्री इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट. आता प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय बघू. प्री इन्क्रीमेंट म्हणजे तुम्हाला जे काही ऑपरेशन दिलंय ते आधी परफॉर्म करा आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू प्रिंट करा. ओके, तर मी या प्रोग्राम मध्ये मॉडिफाय करते आणि मी इनिशियली एक्स ला व्हॅल्यू देते 10. ओके, आणि मी इथं काय करते,
फर्स्ट लाईनला x ची व्हॅल्यू मी प्रिंट करते, x इक्वल्स टू %d, x. ओके. सेकंड लाईनला मी काय करते, ओके, सेकंड लाईनला प्री इन्क्रीमेंट करते. तर प्री इन्क्रीमेंट मध्ये काय होईल, काय वाटते की फर्स्ट लाईनला माझी व्हॅल्यू तर 10 असेल. ओके. फॉरवर्ड टू स्लॅश ह्या कमेंट साठी यूज केल्या जातात. ओके. आता प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय असेल, तर आधी ऑपरेशन परफॉर्म होते. इथं ऑपरेशन काय आहे, तर प्रिंट होण्याचं ऑपरेशन आहे, बरोबर. तर इथं माझी व्हॅल्यू काय प्रिंट होईल, तर प्री इन्क्रीमेंट आहे, बरोबर. म्हणजे आधी प्रिंट होणार आहे आणि मग इन्क्रीमेंट होणार आहे. सो आधी प्रिंट होणार आहे म्हणून माझी व्हॅल्यू 10 होईल, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग माझी इन्क्रीमेंट होणार आहे, करेक्ट. मग आता मी जर नेक्स्ट लाईनला चेक केली माझी व्हॅल्यू काय आहे, तर माझी नेक्स्ट लाईनला व्हॅल्यू 11 ही प्रिंट व्हायला पाहिजे, बरोबर. तर आता आपण चेक करून बघूया. हा पार्ट इनिशियली तुम्ही जेव्हा करता तेव्हा पहिल्यांदा कंपाईल करा. ओके. काय मिसिंग आहे, येस, माझं सेमिकोलॉन इथं मिसिंग आहे. इथं एरर येते, एक्सपेक्टेड सेमिकोलॉन बिफोर प्रिंट एफ. ओके. तर आपण चेक केलं की x11, ओके ओके, सॉरी, प्री इन्क्रीमेंट म्हणजे इनिशियली इन्क्रीमेंट होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं ऑपरेशन परफॉर्म केलं जाणार आहे. तरी मी हा पार्ट पोस्ट इन्क्रीमेंट साठी आहे की पहिल्यांदा तुमची व्हॅल्यू प्रिंट होईल आणि त्याच्यानंतर तुमची व्हॅल्यू स्क्रीनवरती, सॉरी, पहिल्यांदा प्रिंट होईल आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट केली जाईल. ओके. तर आता तुम्ही चेक करू शकता की तर तुमची व्हॅल्यू येस 10, 10 आणि 11 अशी प्रिंट झाली, बरोबर. आता हा पार्ट आहे पोस्ट इन्क्रीमेंटचा आणि हा आता मी इथं स्टेटमेंट लिहिते प्री इन्क्रीमेंट. ओके. आणि या दोघांच्या मध्ये पुन्हा एकदा x ची व्हॅल्यू प्रिंट करते. तर इनिशियली माझी व्हॅल्यू, ओके, या लाईनला माझा आन्सर 11 हे प्रिंट व्हायला पाहिजे आणि या लाईनला 12 हे प्रिंट झालं पाहिजे, कारण इथं मी प्री इन्क्रीमेंट केले आणि इथं जो पार्ट आहे तो माझा पोस्ट इन्क्रीमेंटचा आहे. ओके. मग मी इथं कंपाईल करते. ओके. तर लक्षात येईल, येस, चेक केला तर लक्षात येईल आपण बाय डिफॉल्ट आन्सर्स जे फाइंड आउट केले होते ते तशाप्रमाणेच आपले आन्सर्स हे डिस्प्ले झालेले आहेत. ओके. आता हा सेम पार्ट मी मायनस साठी करते. तर मायनस म्हणजे काय, प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट. तर प्री डिक्रीमेंट म्हणजे काय, 1 नी मायनस होतं. फर्स्ट लाईनला माझी व्हॅल्यू 10 आहे. ओके. सेकंड लाईन आहे ती माझी आहे पोस्ट डिक्रीमेंट. पोस्ट डिक्रीमेंट म्हणजे इनिशियली माझं स्टेटमेंट म्हणजे माझी x ची व्हॅल्यू प्रिंट होईल आणि त्यानंतर त्या व्हॅल्यूची डिक्रीमेंट होईल. ओके. तर माझी नेक्स्ट लाईनला जी व्हॅल्यू आहे ती 11 न प्रिंट होता 9 होईल, कारण माझी इथं व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर व्हॅल्यूची डिक्रीमेंट झाली, बरोबर. तर व्हॅल्यूची डिक्रीमेंट 1 न झाली म्हणजे ते व्हॅल्यू झाली 9 आणि त्याच्यानंतर पुन्हा प्री डिक्रीमेंट म्हणजे 9 चा आन्सर पुन्हा 1 ने डिक्रीमेंट होणार म्हणजे 8 होईल. ओके. पण जस्ट कंपाईल करून बघूया. येस, तुम्ही चेक करू शकता आपले आन्सर्स 10, 10, 9, 8 असे येत होते आणि इथं सुद्धा 10, 10, 9, 8 असे झालेले आहेत. ओके. आता बायनरी ऑपरेटर्स. आता बायनरी ऑपरेटर्स मध्ये कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत, तर आता आपले जे नॉर्मली असतात म्हणजे कोणते, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे कॉमन आपल्याला माहित आहे. पण आता डिव्हिजन मध्ये सुद्धा जर तुम्ही 4 फॉर एक्झाम्पल 6 डिवायडेड बाय 2 जर केला तर याचा आन्सर आपण इट्स 7. ओके. तर याचा आपण आन्सर एक्सपेक्ट काय करतो की माझा आन्सर बाबा 3.5 येईल. ओके. जर माझ्या दोन्ही व्हॅल्यू इंटिजर्स असतील तर माझा आन्सर हे 3.5 न येता फक्त 3 येतं. ओके. म्हणजे इथं तुम्हाला कम्प्लीट डिव्हिजन रिटर्न केली जाते. आता 7 मॉड 2 जर मी असं लिहिलं तर 7 मॉड 2 हे काय रिटर्न करतोय, तर 2 न 7 ला डिव्हाइड केल्यानंतर रिमाइंडर किती राहतोय, तो पॉट 7 मॉड 2
तुम्हाला रिटर्न करते. ओके, तर 7 mod 2 च रिमाइंडर काय येत आहे? तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये सांगू शकता काय येईल रिमाइंडर 7 mod 2 या व्हॅल्यूचा. येस, ओके ओके, पुष्प. येस, तर 7 mod 2 च रिमाइंडर हे 1 येत आहे. करेक्ट. तर जे पर्सेंट साइन आहे म्हणजे पर्सेंट ऑपरेटर आहे हे तुम्हाला रिमाइंडर रिटर्न करते. ओके, तर या हे जे ऑपरेटर्स आहेत हे बेसिकली बायनरी मध्ये पुन्हा पार्ट आहेत. तर हे आहेत ते आहेत अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके, आता अरिथमॅटिक नंतर ऑपरेटर्स जे येतात ते रिलेशनल ऑपरेटर्स आहेत. तर रिलेशनल म्हणजे काय, तर जे दोन व्हॅल्यूज मध्ये रिलेशन्स डिफाईन करतात. आपण हे खूप आधीपासून यूज करतो. ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू आणि इक्वल्स टू इक्वल्स टू. इक्वल्स टू इक्वल्स टू म्हणजे हे एक्झॅक्टली इक्वल्स टू आहे आहेत ते आहेत असाइनमेंट ऑपरेटर. तर कुठले कुठले आहेत, तर प्लस इक्वल, डिव्हाइड इक्वल्स टू आणि इंटू इक्वल्स टू. तर हे कसं वर्क केलं जातं, तर सपोज माझी ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20 आहे. ए प्लस इक्वल्स टू बी म्हणजे काय केलं जातं, तर ए ची व्हॅल्यू रिअसाइन केली जाते. तर ए ची व्हॅल्यू रिअसाइन केली जाते म्हणजे काय केली जाते, ए ची व्हॅल्यू ए प्लस बी इतकी केली जाते. तर किती येते व्हॅल्यू, 10 प्लस 20 म्हणजे 30. ए प्लस बी मीन्स ए प्लस बी. ए च्या व्हॅल्यू मध्ये बी ची व्हॅल्यू ऍड करून मी ए ची व्हॅल्यू रिअसाइन करते. म्हणजे माझी ए ची व्हॅल्यू काय झाली इथं 30 आणि बी ची व्हॅल्यू काय झाली इथं 20. ओके, आता जर सपोज मी इथं मायनस केलं, ओके, ए मायनस इक्वल्स टू बी, तर माझी ए ला व्हॅल्यू रिअसाइन केल्यानंतर ए मायनस बी, तर ए ची व्हॅल्यू चेंज होईल. तर ए ची व्हॅल्यू काय होईल, तर ए ची व्हॅल्यू -10 होईल. ओके, जर सपोज मी इथं लिहिलं की मी असं चेंज केलं की बी ची व्हॅल्यू मला रिअसाइन करायची, बी इक्वल्स टू बी मायनस ए, तर काय होईल, बी इक्वल्स टू बी मायनस ए. बी मायनस ए मीन्स किती होतं, 20 मायनस 10 मीन्स 1. 20 मधून 10 मायनस होणार आणि बी ची व्हॅल्यू रिअसाइन केली जाते. ओके, सिमिलरली असेच ऑपरेशन परफॉर्म केले जातात. म्हणजे ए इंटू बी म्हणजे ए ची व्हॅल्यू रिअसाइन केली जाते ए इंटू बी. ओके, त्यानंतर येतात ते आहेत लॉजिकल. आता लॉजिकल मध्ये आपण अँड ऑर हे ऑपरेशन परफॉर्म करतो, बरोबर. हा पार्ट आपण 10वीला वगैरे बघितलेला आहे बऱ्याच वेळा. अँड ऑपरेटर्स, ऑर आणि नॉट. ओके, तर हे 3 ऑपरेटर्स आहेत. जर आपल्याला बऱ्याच वेळा असं असतं की 2 कंडिशन्स द्यायचे आणि त्या दोन्ही कंडिशन्स माझ्या ट्रू असल्या पाहिजेत, तर त्यासाठी मी अँड ऑपरेटर्स यूज करणार. ऑर ऑपरेटर्स म्हणजे मला दोन्ही पैकी एकही कंडिशन ट्रू असेल तर त्या दोन्ही कंडिशन्सच्या मध्ये मी ऑर ऑपरेटर्स साठी ही कंडिशन यूज करणार. आणि मला चेक करायचंय की एक्झॅक्टली नॉट इक्वल्स टू असेल तर कसं करणार, तर त्यावेळेला नॉट हे ऑपरेटर यूज केलं जातं. ओके, तर इथंपर्यंत आपलं सी चा बेसिक ऑलमोस्ट होतं की याच्यानंतर आपले बेसिक प्रोग्राम्स आपण घेतलेले आहेत आज. याच्यानंतर आपले डिरेक्टली प्रोग्राम स्टार्ट होतात. जर तुम्हाला इथंपर्यंतचा पार्ट कळाला असेल तर किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत तर तुम्ही असंही करू शकता. 3 नंबरची ऍव्हरेज फाइंड आउट करू शकता किंवा अजून एक आपण प्रोग्राम घेणार आहे स्वॅपिंगचा. तर स्वॅपिंग म्हणजे काय असतंय तो, किंवा तुम्ही 3 नंबरची ऍडिशन फाइंड आउट करू शकता, ऍव्हरेज फाइंड आउट करू शकता किंवा स्टुडंट कडून 5 सब्जेक्टचे मार्क्स एंटर करून घेऊ शकता आणि त्याची ऍडिशन परफॉर्म करू शकता. मीन्स ऍव्हरेज मार्क्स काढू शकता, पर्सेंटेज फाइंड आउट करू शकता. तर असे सिंपल प्रोग्राम्स तुम्ही करू शकता.
आता त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे, तो आहे स्वॅपिंगचा. तर स्वॅपिंग म्हणजे काय असते, तर सपोज असे माझे दोन नंबर्स आहे, बरोबर, ए आणि बी, बरोबर. ए ला व्हॅल्यू 20 आहे, बी ला सॉरी ए ला 10 आहे आणि बी ला 20 आहे. मला काय करायचंय, स्वॅप करायचंय. म्हणजे काय करायचंय, मला इथपर्यंत पोहोचायचंय की ए ला 20 ही व्हॅल्यू आली पाहिजे आणि बी ला माझी 10 ही व्हॅल्यू आली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही रिअल टाइम एक्झाम्पल कन्सिडर केलं तर मी असंच सांगते, एक जनरल एक्झाम्पल. तुमच्याकडं दळपाचे दोन डबे आहेत. एका डब्यात गहू आहे आणि एका डब्यात ज्वारी आहे. पण तुम्ही चुकून गहू लिहिलेल्या डब्यात ज्वारी घातलाय आणि ज्वारी लिहिलेल्या डब्यात गहू घातलाय आणि ते दोन्ही डबे तुम्हाला एक्सचेंज करायचे, म्हणजे त्यातलं धान्य एक्सचेंज करायचं. तर तुम्ही कसं कराल, काय कराल? तुम्ही अनम्यूट होऊन आन्सर सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्याकडे तिसरा एक डबा आहे, रिकामा आहे डबा, आणि तुम्हाला त्या दोन्ही धान्याचे डबे चेंज करायचे, की यातलं धान्य त्यात घालायचं आणि त्यातलं धान्य यात घालायचं. तर काय कराल त्याच्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तर थर्ड एक जो डब्बा आहे तो रिकामा लागेलच, तो एसेन्शियल आहे. आणि मग पहिल्या डब्यातला आपल्याला दुसऱ्या खाली डब्यामध्ये आपण जसं गहू म्हटलं तर गहू खाली करता येईल, म्हणजे असं जे काही चेंज करायचंय ते. ओके ओके, करेक्ट आहे. तर आपण काय करणार, की आपल्याला थर्ड डब्बा तर लागणारच आहे आणि ज्यामध्ये जे चेंज करायचंय ते घेणार, बरोबर. म्हणजे इथं सपोज हा एक नंबर आहे माझा ए आणि हा दुसरा नंबर आहे बी, ओके, आणि हा मी तिसरा नंबर घेते सी, ओके. आता तर मग मी काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा सी मध्ये एक व्हॅल्यू पास करणार. तर सपोज मला सी मध्ये 10 ही व्हॅल्यू पास करते, ओके. तर सी मध्ये काय केलं मी, ए ची व्हॅल्यू पास केली, म्हणजे माझी सी ची व्हॅल्यू ए मध्ये आहे, ए ची व्हॅल्यू सी मध्ये आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय करणार मी, बी मध्ये ए ची व्हॅल्यू आहे ती कॉपी करून ठेवणार. म्हणजे बी ला माझी व्हॅल्यू आता किती होईल, बी ला माझी व्हॅल्यू येईल ए ची, म्हणजे 10 आली, बरोबर. म्हणजे माझी 10 ही व्हॅल्यू बी मध्ये आली. ओके, मला जे पाहिजे ते मला मिळते. आता फक्त माझ्या ए ची व्हॅल्यू ए मध्ये कोणाची व्हॅल्यू गेली पाहिजे, तर बी ची. सॉरी, इथं आपल्याला ए इक्वल्स टू बी लिहायचंय. तर ए मध्ये माझी बी ची व्हॅल्यू गेली आहे, आता मी बी मध्ये फक्त ए मधली व्हॅल्यू आहे. तर तुम्हाला फक्त स्वॅपिंग करण्यासाठी तीन लाईन्सचा कोड खूप आहे, तर आपण इथं चेक करून बघूया. तर स्वॅपिंग कसं, ओके. तर मला इनिशियली दोन नंबर्स घ्यावे लागतील, एक्स, वाय आणि झेड, किंवा बऱ्याच वेळा टी हा व्हेरिएबल वापरला जातात, कारण तो थर्ड व्हेरिएबल आहे ना. तर त्यासाठी पहिल्यांदा मी काय करणार, टी मध्ये एक्स ची व्हॅल्यू घेणार. त्याच्या ओके वेट, आपण एक्स आणि वाय ला व्हॅल्यू असाइन करून घेऊया इनिशियली. ओके, त्यानंतर मी फक्त प्रिंट करते एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू. पर्सेंट डी ही माझी एक्स ची व्हॅल्यू आहे आणि वाय इक्वल्स टू पर्सेंट डी, ओके. तर सगळ्यात पहिल्या एक्सच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी मला एक्सची व्हॅल्यू रिप्लेस व्हायला पाहिजे आणि वायच्या ठिकाणी माझी वायची व्हॅल्यू, ओके. त्यानंतर मी तिसऱ्या डब्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवणार, म्हणजे थर्ड व्हेरिएबल मध्ये माझी एक्सची व्हॅल्यू. यूज होणार का, काय अँड यूज नाही होणार का? नाही, ज्या वेळेला आपल्याला व्हॅल्यू युजर कडून स्टोअर करून घ्यायची असते आणि मला ती, आता मी काय केलं, इथं प्री डिफाईन्ड व्हॅल्यू दिली, मला ती व्हॅल्यू युजर कडून स्टोअर करून घ्यायची. मग युजर कडून स्टोअर करून घेते वेळेला तुम्हाला एम्परसँड द्यावं लागतं, म्हणजे त्या ऍड्रेसला माझी ही व्हॅल्यू स्टोअर होते त्यासाठी, ओके. ओके, तर आपण थर्ड व्हेरिएबल मध्ये माझी एक्स ची व्हॅल्यू स्टोअर होईल. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, की जी एक्स मध्ये मी वाय ची व्हॅल्यू कॉपी करून ठेवणार आहे आणि वाय ला ऍट लास्ट कोणाची व्हॅल्यू असाइन करणार आहे, तर टी ची, म्हणजे जी एक्स जी आहे. तर इथे चेक केलं तर आता मी हे हा जो पार्ट आहे हा मी न्यू लाईनला प्रिंट करते, तर तुम्ही चेक करू शकता. तर इनिशियली माझी एक्स ची व्हॅल्यू 10 होती आणि वाय ची व्हॅल्यू 20 आहे. आता जर आफ्टर स्वॅपिंग माझी 20 आणि 10 झाली,
म्हणजे मी चेंज केलं. आता माझ्याकडं असंच हा लास्ट प्रोग्राम कन्सिडर करूया. ओके, माझ्याकडे टी नाहीये, म्हणजे तुमच्याकडे तिसरा डब्बाच नाहीये. तर तुम्ही काय करणार? तर काय सिंपल लॉजिक सांगते. तर काय करायचं की एक्स मध्ये दोन्ही मिक्स करायचे, एका डब्यात कुठल्या तरी मिक्स करायचे. ओके, त्याच्यानंतर y ला मला व्हॅल्यू असाइन करायची आहे. तर मी y इक्वल्स टू एक्स मायनस वाय हे असाइन करेल. आता काय काय होतं इथं चेक करूया. तर एक्स प्लस वाय झालं 30, बरोबर. एक्स ची व्हॅल्यू आहे माझी आता 30. जी नवीन व्हॅल्यू आपण रिअसाइन होते तीच नेक्स्ट लाईनला कन्सिडर केली जाते, जुनी व्हॅल्यू रिचेंज केली जाते. तर एक्स ची व्हॅल्यू 30 आहे आणि वाय ची व्हॅल्यू 20 आहे. सो 30 मायनस 20 केलं जात आहे आणि त्याचं आन्सर येत आहे 10. म्हणजे मला वाय ला माझं 10 आन्सर पाहिजे होतं, आलं. ओके, पुन्हा मी एक्स इक्वल्स टू एक्स मायनस वाय हे लिहिणार की ज्याच्या थ्रू तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काय आहे माझी 30 आहे आणि वाय ची व्हॅल्यू काय आहे 10 आहे. म्हणजे जेणेकरून माझी एक्स ची व्हॅल्यू काय झाली 20 झाली. ओके, मी इथं लिहिते की आफ्टर स्वॅपिंग. हा प्रोग्राम बऱ्याच वेळा बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये बेसिक म्हणजे तुम्ही दुसऱ्या ट्रेडचे असाल, सीएससी ट्रेडचे नसाल, किंवा बऱ्याच वेळा सीएससी ट्रेडवाल्यांना सुद्धा विचारला जातो. खूप वेळा हा प्रोग्राम विचारला जातो की 2 नंबरचं स्वॅपिंग कसं केलं जातं. तर इथं लक्षात येईल की तुम्हाला स्वॅपिंग करेक्टली परफॉर्म झालं. ओके, तर बऱ्याचदा हा क्वेश्चन विचारला जातो की विदाउट थर्ड व्हेरिएबल तुम्ही स्वॅपिंग कसं परफॉर्म करणार. कारण कधी कधी 2 नंबरचं स्वॅपिंग परफॉर्म केलेलं विचारतात किंवा 3 नंबरचं विदाउट युझिंग थर्ड व्हेरिएबल स्वॅपिंग कसं परफॉर्म करतात हा पार्ट विचारला जातो. ओके, तर हा स्वॅपिंग कसा करायचा विदाउट थर्ड व्हेरिएबल हा पार्ट लक्षात आला का तुमच्या सगळ्यांच्या? ओके ओके, तर तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? म्हणजे आजचं सेशन लक्षात आला का तुम्हाला? जर तुम्हाला सी साठी जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर ओके, सीचा सिलेबस माझा मी तुम्हाला दाखवते की सी मध्ये काय काय घेतलं जाईल. तर सी मध्ये सर्व गोष्टी घेतल्या जातात. बऱ्याच वेळेला काही पॉइंट्स बाहेरच्या क्लासेसमध्ये स्किप केले जातात, पण नाही, इथं सगळ्या पार्ट्स कन्सिडर केला जातो. इथून तुम्ही सीचा सिलेबस बघू शकता. तर आता आपण ऑलमोस्ट इथपर्यंत पार्ट कव्हर केलेला आहे. इनपुट आउटपुट पर्यंत जो बेसिक सीचा आहे तो. तुमचे 2 प्रोजेक्ट सीचे घेतले जातात. जर तुम्हाला हा सिलेबस बघायचा असेल तर तुम्हाला आमच्या वेबसाईट वरती मिळून जाईल. तर लूप्स आहेत, कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत, फंक्शन्स आहेत, तसंच ॲरे, स्ट्रिंग, पॉइंटर्स, तर स्ट्रक्चर युनियन, बऱ्याच ठिकाणी डायनॅमिक मेमरी अलोकेशन आणि ग्राफिक्सचा पार्ट हा स्किप केला जातो किंवा प्रोजेक्ट्स घेतले जात नाहीत. तर आपण इथं प्रोजेक्ट्स पण बनवणार आहोत. इथं 2 प्रोजेक्ट्स बनवणार आहोत. तर हा एक गेम आहे टिक टॅक टो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो क्रॉस आणि सर्कल मध्ये आपण खेळतो, बरोबर. असेच अजून 2 गेम्स आहेत. जर तुम्हाला हा गेम नको असेल, तुम्हाला कोणता दुसरा गेम बघायचा असेल, ट्राय करायचा असेल, तर तो तुम्ही सी मधून करू शकता. तर इंटरव्ह्यू साठी काय क्वेश्चन्स विचारले जातात किंवा कोणते पार्ट्स घेतले जातात हे सगळं इन डिटेल तुम्हाला आमच्या कोर्समध्ये घेतलं जातं. तुमचं 45 डेजचं सेशन असतं. तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये, जर तुम्हाला मराठी पाहिजे असेल मराठी, हिंदी पाहिजे असेल हिंदी आणि इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिश, कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये घेतलं जातं. तुम्ही आमच्या वेबसाईटवरून तुमचा क्लास बुक करू शकता. तुम्हाला फर्स्ट डेमो क्लास दिला जाईल, अजून एकदा डेमो क्लास दिला जाईल. जर तुम्हाला डेमो क्लास बुक केल्यानंतर 2 दिवसातच आम्ही कॉन्टॅक्ट करू. तुम्हाला फीस सुद्धा माहिती आहे. आमच्या फी सुद्धा एकदम कमी आहे. अगदी सी ची फी 2000 आहे फक्त. सी 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 प्लस प्लस ची सुद्धा 2000 आहे. पायथॉन ऍडव्हान्स हा तर खूप म्हणजे खूप अगदी कमी किमतीतला
कोर्स आहे जो तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही इथं बऱ्याचशाच कन्सेप्ट कव्हर केल्या जातात. जर तुम्हाला पायथॉन ऍडव्हान्स किंवा पायथॉन बेसिकचा सिलेबस जर बघायचा असेल तर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. ओके. ओके, तर सिलेबस आता अपलोड केलेला नाहीये आम्ही. एक 10-15 मिनिटात अपलोड होईल. त्यानंतर तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, जर तुम्ही फेसबुक, इन्स्टा किंवा कुठेही असाल तर फेसबुक, इन्स्टा, ट्विटर तर इथून आमच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरच्या लिंक्स मिळून जातील. ज्या काय ऑफर्स असतील त्या तुम्हाला मिळून जातील. प्रत्येक वेळेला ऑफर्स चेंज होत राहील. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स आणि प्रायव्हसी पॉलिसी एकदा चेक करून घ्या. जर तुम्हाला डेमो लेक्चर आवडलं तरच तुम्ही आमचा क्लास जॉईन करा. अदरवाईज काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. ठीक आहे. तर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे आहेत का? तुमचं नेक्स्ट सेशन कधी आहे? ओके. ऍक्च्युली मी आता 5 मिनिट झाले जॉईन झाले, त्यामुळं डेमो बघायला नाही भेटलं. ओके. नेक्स्ट सेशन्स असं फ्री सेशन असेल म्हणजे ते तुम्ही बुक किंवा क्लासमधून बुक करूनच तुम्ही हे करू शकता. ओके. ओके. तर ओंकार हरदास यांनी क्वेश्चन केलाय. तर प्रोफेशनल्स आहेत जे ज्यांना एक्सपिरियन्स आहे असेच टीचर्स आहेत. स्टुडंट्स नसतील, ज्यांना एक्सपिरियन्स आहे तेच तुम्हाला टीचिंग करणार आहेत. ओके. अजून कोणाला काही डाऊट आहे? तुम्हाला नेक्स्ट सेशन्स जर असेल तर तुम्हाला सांगितलं जाईल, पण मे बी नसेल. नेक्स्ट सेशन सीपीपीचं आहे. आता परवा दिवशी आहे सेशन्स, उद्या नाहीये. डिरेक्टली परवा दिवशी 4 वाजता तुम्हाला. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना आजचं सेशन समजलंय का? तर तुमचा YouTube वरती सुद्धा अपलोड केलाय. जर कोणाला पुन्हा एकदा बघून तुम्ही तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. कोड टॉपर म्हणून चॅनेल आहे, तिथे अपलोड केला जातो. संध्याकाळी अपलोड होईल. 1-9 पर्यंत अपलोड होईल. ओके. बऱ्याच जणांना सी बद्दल खूप भीती असते किंवा असा क्वेश्चन असतो की सी शिकावं की पायथॉन शिकावं. तर माझं मत आहे पहिल्यांदा तुम्ही सी शिका. तर पायथॉन खूप इझी जातं तुम्हाला, फार टफ जात नाही. जर तुम्ही डिरेक्टली पायथॉन घेतला आणि पायथॉन नंतर पुन्हा सी मध्ये आला किंवा पायथॉन मधून जर जावाला गेला तर खूप कन्फ्युजिंग राहता तुम्ही की जावा. खूप थोडासा प्रॉब्लेम येतो की डिरेक्टली मी पायथॉन मधून जावाला गेलो तर बऱ्याचशाच गोष्टी पायथॉन मध्ये खूप इझिली आहेत. प्री डिफाईन्ड फंक्शन्स आहेत त्यामुळे. ओके. अजून येस कोण? ओके. अजून कोणाला काही डाऊट्स आहेत? तुमचं मॅम सीपीपीचं सेशन परवा दिवशी बोललात ना? हा, हो. परवा दिवशी 4 वाजता आहे. हो. हे काय तुम्ही व्हॉट्सअपवरती लिंक टाकली होती का? हो. म्हणजे मी अननोन पर्सन आहे, मला भेटली होती ग्रुपवरती, सो मी आता अटेंड झाले. ओके. तुम्ही रजिस्टर केलंय का हर्षदा? नाही मॅम. ओके. ओके. तुम्हाला मेलवरून किंवा तुमचा नंबर जर तुम्ही मेलवरती शेअर केला किंवा जो हा नंबर सांगितलाय त्या नंबरवरती इथं कॉन्टॅक्टर्स मध्ये आहे नंबर, किंवा इथून तुम्ही कुठल्याही अकाउंट वरती जर नंबर हे केला तर तुम्हाला आम्ही आमच्या ग्रुपवरती ऍड करतो. हो मॅम, चालेल. इथे नंबर आहे. ओके. ओके. सी आणि पायथॉन मधला खूप डिफरन्स आहे. पायथॉन मध्ये खूप प्रीडिफाईन्ड फंक्शन्स आहेत. आता जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल घेते. आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, बरोबर? व्हेरिएबल डिक्लेअर करताना सी मध्ये आपल्याला इनिशियली डेटा टाईप पहिल्यांदा डिक्लेअर करावा लागतो. कुठल्या टाईपचा डेटा आहे? इंटिजर टाईपचा आहे, कॅरेक्टर टाईपचा आहे की फ्लोट टाईपचा आहे? म्हणजे मोस्टली हे 3 यूज करतात म्हणून मी हे 3 सांगितले. पण पायथॉन मध्ये तुम्हाला
डेटा टाइप डिक्लेअर करावाच लागत नाही. डिरेक्टली तुम्ही x इक्वल्स टू 10 ही व्हॅल्यू असाइन केली तर ऑटोमॅटिकली ते इंटिजर टाइपचं आहे हे कन्सिडर केलं जातं. किंवा खूप मोठा कोड लिहावा लागत नाही. आता सी मध्ये आपल्याला पहिल्यांदा हेडर फाईल्स इन्क्लूड करून घ्याव्या लागल्या. त्याच्यानंतर आपल्याला प्रिंटेड स्टेटमेंट किंवा % वगैरे खूप काही लिहावं लागतं. तर पायथॉन मध्ये इतका पार्ट लिहिण्याची गरज पडत नाही. खूप इझिली आपण ऍक्सेस करू शकतो. ओके. ओके, ठीक आहे. ओके, तर आय थिंक कोणाला डाऊट्स किंवा नाही आहेत काही. ठीक आहे, चालेल. मग तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन बुक करा. ग्रुपवरती इन्फॉर्मेशन आम्ही शेअर करतो आणि जर तुम्हाला अननोन असाल तुम्ही तर तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्या कॉन्टॅक्टला एक मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ओके. ओके, ठीक आहे. मी सेशन लीव करते. ओके.